पुस्तकाचं नाव मनात. लेखक अच्युत गोडबोले. पृष्ठ क्रमांक 1. अनुक्रम. भाग 1. मन एक शोध. भारतीय विचार. इजिप्त आणि ग्रीस. देकार्त, लॉक आणि स्पिनोझा. मनोविकारांचा इतिहास. मनोरुग्णालयांचा इतिहास. मनोरुग्णालय सुधारणा. भाग 2. मेंदू शोध आणि रचना. फ्रेनॉलॉजी. फिनियास गेज, ब्रोका, गोल्गी आणि कहाल. मेंदू एक भन्नाट अवयव. न्यूरॉन्स आणि न्यूरोट्रान्समिटर्स. मेंदूचे भाग. मोनीज, लोबोटॉमी आणि फ्रीमन. ब्रेन स्कॅनिंग, एक्स-रे आणि ईईजी. ब्रेन स्कॅनिंग, पेट आणि एमआरआय. भाग 3. फ्रॉइडपर्यंतची वाटचाल. मेस्मर, हिप्नॉटिझम, शार्को आणि हिस्टेरिया. स्वप्न एक गूढ. भाग 4. फ्रॉइड आणि युंग. फ्रॉइड जडणघडण. फ्रॉइड आणि मनोविश्लेषण. फ्रॉइड स्वप्नांचे अर्थ आणि लैंगिकता. फ्रॉइडचं मानसशास्त्र. फ्रॉइड अखेरचे दिवस. फ्रॉइड आणि कला. कार्ल युंग. फ्रॉइड आणि युंग. भाग 5. एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजी. वुंट, विल्यम जेम्स. भाग 6. बिहेवियरिझम. इव्हान पावलॉव, थॉर्नडाईक, जॉन वॉटसन, हल आणि टोलमन, स्किनर. भाग 7. गेस्टाल्ट सायकॉलॉजी. गेस्टाल्ट सायकॉलॉजीचे काही नियम. चिंपांझीवरचे प्रयोग. वर्दायमर, कहलर आणि कोफका. भाग 8. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी. पियाजे आणि डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी. पियाजेचं बालमानसशास्त्र. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी आणि शिक्षण. सामाजिक जाणीव आणि नैतिकता. एरिक एरिक्सन आणि मानसिक प्रगतीचे टप्पे. भाग 9. सोशल सायकॉलॉजी. सॉलोमन ॲश, फेस्टिंजर आणि कॉग्निटिव्ह. डी झोनन्स. बघ्यांचा परिणाम म्हणजे बायस्टँडर इफेक्ट. मिलग्राम, आज्ञाधारकत्वाचे प्रयोग. स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट. मास हिस्टेरिया आणि बॅडवॅगन इफेक्ट. भाग 10. ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी. उगम आणि ओळख. कार्ल रॉजर्स, विक्टर फ्रँकेल, एरिक फ्रॉम. भाग 11. बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स. गॅल्टन म्हणजे बुद्धीचं मोजमाप. बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू. बिने, गोडार्ड आणि टर्मन. बुद्धी, मेंदू आणि आइन्स्टाईन. सावा आणि गिफ्टेडनेस. इमोशनल इंटेलिजन्स, इक्यू. सोशल इंटेलिजन्स आणि इकॉलॉजिकल इंटेलिजन्स. भाग 12. व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वाचे प्रकार. व्यक्तिमत्वाच्या चाचण्या. सेलिग्मन आणि लर्नेड हेल्पलेसनेस. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस, टीए. भाग 13. भावना, प्रेरणा. भावना, प्रकार आणि संख्या. भावना, थिअरीज. भावना, विकास आणि मोजमाप. प्रेरणा, मॅस्लो. भाग 14. कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. उगम आणि मूलतत्व. स्मृतीचे प्रकार. दीर्घकालिक स्मृतीची रचना. विस्मरण. भाषा. चिंपांझी आणि भाषा. अध्ययन एक भन्नाट प्रयोग. झोप आणि स्वप्न. मानसशास्त्र. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. भाग 15. परसेप्शन सायकॉलॉजी. दृष्टीभ्रम. दृष्टी. मानसशास्त्र आणि दृष्टी. हालचाल आणि खोली म्हणजे मुव्हमेंट अँड डेप्थ. भाग 16. मनोविकार. ऑटिझम, ओसीडी किंवा बीडीडी. भयगंड म्हणजे फोबियाज. स्किझोफ्रेनिया, भ्रम आणि भास. नैराश्य म्हणजे डिप्रेशन. चिंता आणि ताण. एन्झायटी आणि स्ट्रेस. भाग 17. मानसोपचार, थेरपीज. फ्रॉइडियन मानसोपचारांचा उदयास्त. बिहेवियरल थेरपीज. कॉग्निटिव्ह थेरपीज, REBT. अल्बर्ट एलिस. मानसोपचाराच्या इतर काही पद्धती. समारोप. संदर्भ सूची. नामसूची. मनात भाग 1. मन
एक बोध. भारतीय विचार, इजिप्त आणि ग्रीस, देकार्त, लॉक आणि स्पिनोझा, मनोविकारांचा इतिहास, मनोरुग्णालयांचा इतिहास, मनोरुग्णालय सुधारणा. भारतीय विचार. अगदी प्राचीन काळापासून मनाच्या शोधाचा प्रवास अविरत चालू आहे. मानवी मनाचं गूढ उकलण्याचा प्रयत्न अनेक प्राचीन भारतीय विचारवंतांनी केला. भारतीय संस्कृतीचं स्वरूप प्रचंड व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन 500 हा कालखंड वैदिक कालखंड म्हणून ओळखला जातो. या 2500 वर्षांच्या कालखंडात वैदिक तत्वज्ञांनी मन आणि मानवी वर्तन यांचा अनेक अंगाने अभ्यास केला होता. वेद, उपनिषद, भगवद्गीता अशा अनेक ग्रंथांमध्ये माणसाच्या वागणुकीचा अभ्यास केलेला आढळतो. एबनॉर्मल आणि सुपरनॉर्मल मनोवस्थांचाही भारतीयांनी विचार केला होता. गूढ गोष्टी, इंट्युएशन्स, आध्यात्मिक संकेत आणि आत्मा अशाही अनेक गोष्टींचा विचार त्यात झाला. भारतीय संस्कृतीत प्राणी, मुलं, प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती, समाजाचं मानसशास्त्र, लैंगिक शास्त्र, उदाहरणार्थ वात्स्यायनाचं कामशास्त्र, शिक्षणाचं मानसशास्त्र अशा अनेक घटकांचा तज्ज्ञांनी अभ्यास केला होता. हिंदू धर्मातल्या महत्वाच्या ग्रंथात त्यातल्या प्रत्येक विषयाबाबत विस्तृत मांडणी केलेली आढळते. उपनिषदांचं वैशिष्ट्य असं की ते कोणा एका व्यक्तीनं लिहिलेलं नाही. त्याचा निर्माता कोणी एक नाही. मानवी मन आणि शरीर यांच्या परस्परांशी असलेल्या संबंधांवर उपनिषदात सखोल विचार केलेला आढळतो. तसंच जाणीवेचा झोपेशी, स्वप्नांशी असलेला संबंध याचाही विचार यात केला होता. माणूस झोपला म्हणजे नेमकं काय घडतं, त्याचं मन किंवा आत्मा त्यावेळी कुठे असतो यावरही त्यात विचार झाला होता. उपनिषदांमध्ये स्व आणि व्यक्तिमत्व यांची रचना स्पष्ट केली. यात आपल्या शरीरात कोणत्या ठिकाणी कोणते कोश असतात, उदाहरणार्थ अन्नकोश, प्राणमय कोश वगैरे, शरीरातल्या हालचाली, आपल्या भावना, मतं, सवयी, बुद्धी, कौशल्य, ज्ञान या सगळ्या गोष्टींवर यात विचार झालेला आढळतो. ज्याच्यात तमोगुण जास्त ती व्यक्ती गोंधळलेली, दुराग्रही आणि संतापी असते, तर रजोगुणयुक्त व्यक्ती अस्वस्थ आणि कधीकधी लोभी असते, आणि सत्वगुणयुक्त व्यक्ती बुद्धिमान आणि संयमी असून बाकी अवगुणांचं प्रमाण या व्यक्तीत अत्यंत अल्प असतं, आणि या गुणांच्या प्रमाणेच व्यक्तिमत्व घडतं अशी त्या काळी मतं होती. तसंच मनुष्याचं व्यक्तिमत्व कफ, पित्त आणि वात या घटकांच्या मिश्रणावरून घडतं. या कोशांचा आणि इतर सगळ्या घटकांचा परिणामही माणसाच्या व्यक्तिमत्वावर होतो अशी त्या काळी समजूत होती. वेदानुसार मनाच्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्था असतात. या 3 अवस्थांमधून त्याचं कार्य चालतं. ज्याप्रमाणे निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता वेदांमध्ये सांगितली आहे, त्याचप्रमाणे मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार, अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता आहे. मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास असंही वेदांमध्ये म्हटलं आहे. तसंच वेदांप्रमाणे आपल्याला वाटणाऱ्या आनंद, दुःख या भावना, आपलं शहाणपण, आपला वेडेपणा, आपली ताकद आणि आपलं दुबळेपण या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात. वेदांतामध्ये मनाला अंतःकरण किंवा आतमधलं साधन असं म्हटलंय. उदाहरणार्थ डोळे, कान, नाक, जीभ ही बाह्य साधनं आहेत. ही साधनं आपण पाहू आणि अनुभवू शकतो. मात्र मन हे यापेक्षा भिन्न असल्याचं म्हटलंय. वेदांतानुसार ज्ञान, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, प्रेम, द्वेष, आशा आणि भीती ही मनाची कार्य आहेत. अथर्व वेदात तंत्र, मंत्र, संमोहन यांचा अभ्यास दिसतो. यातल्या काही श्लोकात मानसिक रुग्णांवर उपचारही सांगितलेत. काही मंत्र रुग्णाच्या शरीर आणि मन याच्यावर कसं नियंत्रण ठेवू शकतात हेही यात स्पष्ट केले. या संमोहनाबरोबरच स्वसूचना, जादूटोणा असेही काही उपाय विकृत वर्तनावर सांगितले आहेत. हिंदू धर्मात भगवद्गीता आणि रामायण या ग्रंथांमध्ये मनाच्या निरनिराळ्या अवस्था आणि समुपदेशनाच्या वेगवेगळ्या पद्धती अशा अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत.
मानवी प्रेरणांचा यात खूप सखोल विचार केलेला दिसतो. माणसाच्या वागणुकीवर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणांचा किती प्रभाव असतो. यातून त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि अहंकार कसे जोपासले जातात हे या ग्रंथांमधून अभ्यासायला मिळतं. माणसाच्या बहुतांशी समस्या या मानसिक असून त्यावरचे उपायही मनातच असतात. अहंकार, राग, वासना, लोभ, मोह या भावना नकारात्मक असतात. त्या भावनांचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर जास्त प्रमाणात झाला असेल तर त्याचं व्यक्तिमत्व असंतुलित होतं आणि या भावनांना जर नियंत्रणाखाली ठेवलं तर माणसाचं व्यक्तिमत्व निरोगी बनू शकतं. माणसानं संसाराच्या बंधनात पडणं किंवा मुक्त होणं हे सर्वस्वी त्याच्या मनावरच अवलंबून असतं. माणूस खचला, निराश झाला तर त्याला पुन्हा उभारी घेणं हे खूप अवघड होऊन बसतं, असं गीता सांगते. आयुर्वेदात प्रकृती आणि स्वभाव यांचं विश्लेषण केलंय. आयुर्वेदात 3 प्रकृतीची माणसं मानलेली आहेत. यांना मानस प्रकृती असं म्हणतात. कफ, वात, पित्त हे समजून घेतलं तर आपल्याला कुठल्याही व्यक्तीच्या प्रकृतीचं विश्लेषण करता येतं. कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे इतरांशी संबंध स्थिर असतात. अशा व्यक्ती अत्यंत शांत, मृदू स्वभावी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्वाच्या असतात. यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. त्यांची कामं करण्याची शारीरिक क्षमता खूप असते. त्यामुळे अशी माणसं खूप कष्ट करू शकतात. अशा लोकांची मैत्री किंवा शत्रुत्व या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ टिकतात. कफ प्रकृतीची माणसं दयाळू आणि प्रेमळ असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. स्वामी विवेकानंद या गटातलेच. वात प्रकृतीच्या व्यक्ती या मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. हिटलर हा वात प्रकृतीचं उदाहरण म्हणता येईल. अनेक कलाकार मंडळी सुद्धा याच प्रकृतीत मोडतात. या व्यक्तींना गाणं, बजावणं, संगीत कला या गोष्टी आवडतात आणि अशा व्यक्ती आयुष्यात मजा करणाऱ्या, मस्तीत राहणाऱ्या असतात. त्यांच्या मनात एकदम प्रेम उत्पन्न होऊ शकतं किंवा एकदम द्वेष उत्पन्न होऊ शकतो. थोडक्यात वात प्रकृतीच्या व्यक्ती बेभरवशाच्या असतात. अशा व्यक्ती कुणाच्याही किंवा कशाच्याही पटकन प्रेमात पडतात. त्यांना पटकन रागही येतो. त्यांना येणारा राग किंवा द्वेष मात्र तात्कालिक असतो. काही वेळा त्यांच्या स्वभावात क्रूरपणाही दिसतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात. अनेक वैज्ञानिक मंडळी या गटात मोडतात. त्यांना राग अनिवार्य येतो. त्यांना भूक सहन होत नाही. अशा व्यक्ती तुलनेत काम करण्याची शारीरिक क्षमता कमी असते, पण त्यांची मानसिक क्षमता खूपच जास्त असते. अशा व्यक्ती प्रतिभावान असतात. ते चिडखोर असल्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणींचं प्रमाण कमी असतं. भडक माथ्याची माणसं म्हणजे पित्त प्रकृतीची माणसं. या लोकांना टक्कल लवकर पडतं. यांची पचनशक्ती चांगली असते. लोकमान्य टिळक हे पित्त प्रकृतीचेच होते असं म्हणता येईल. आपल्यात या तम, रज आणि सत्व या तिन्ही गुणांचं वास्तव्य असतं. पण तरीही ज्या गुणांची ऍक्टिव्हिटी जास्त काळ आपल्या शरीरावर टिकते त्या गुणांचा प्रभाव आपल्यावर जास्त प्रमाणात आढळतो. तमोगुण असणाऱ्या व्यक्ती फारसे कष्ट न घेणाऱ्या, आळशी, सतत झोपाळू असणाऱ्या असतात. त्यांच्यात नैराश्याची छटाही दिसून येते. रजोगुणात अहंकार जास्त असतो. मला हवं, माझ्याकडे हवं असं त्यांना खूप वाटतं. यात मी खूप तीव्र असतो. रजोगुण असणारे लोक भांडकुदळ असतात. सत्व म्हणजे शांत, सतत कामात तत्पर असणारं, दक्ष असं व्यक्तिमत्व. सत्य माहीत असल्यामुळे ते शांत असतात. काही मिळवण्याची आसक्ती अशा व्यक्तींमध्ये नसते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली कारण त्यांना त्यावेळी एक स्थितप्रज्ञ अवस्था आली होती आणि त्यामुळे अतिशय निरीच्छ, शांत भावनेनं त्यांनी तो निर्णय घेतला होता. पतंजलीनं त्यांच्या योगसूत्रात मानसशास्त्राविषयी प्रचंडच खोलवर विचार केला होता. पतंजलीचं लिखाण ख्रिस्तपूर्व 5व्या शतकातले. पतंजली हे ग्रेट वैज्ञानिक दृष्टिकोनाचे योगी होते.
कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका, चिकित्सा करा. या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पतंजली प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात. मनाला समजून घ्यायचं असेल तर पतंजलीच्या योगमार्गाला समजून घ्यावं लागेल. योग विश्वास ठेवायला सांगत नाही तर अनुभव घ्यायला सांगतं. चित्तवृद्धी निरोध म्हणजे योग. योग म्हणजे मनाचं संपून जाणं. योग म्हणजे मनाची निर्गुण निराकार अवस्था असणं. थोडक्यात मनात कुठलाही विचार नसणं. मी आणि माझा इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. जेव्हा माणूस स्वार्थरहित कर्म करतो, मी सोडून इतरांमध्ये एकरूप होतो किंवा एखाद्या कलेत तो रममाण होतो, तेव्हा मनाच्या त्या अवस्थेला अमनी अवस्था म्हटलं जातं. निसर्गातली आणि मानवी शरीरातली प्रत्येक गोष्ट राजस, तामस आणि सत्वगुणांनी मिळून बनलेली असते. या 3 गुणांमधूनच व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म ठरतात. या 3 गुणातलं प्रमाण कमी अधिक झालं तर व्यक्तीचं मन आणि शरीर या दोघांवर त्याचे परिणाम लगेच दिसायला लागतात. बदललेली बाह्य परिस्थिती, भूतकाळात घडलेल्या घटना आणि चिंता यांच्यामुळे माणसाला दुःख होतं असं पतंजलीनं सांगितलंय. पतंजली मनाच्या 5 वृत्ती सांगतात. या 5 वृत्ती दुःखाचं कारण बनू शकतात किंवा माणसाला दुःखापासून मुक्तही करू शकतात. समक्य ज्ञान, मिथ्या ज्ञान, कल्पनाशक्ती, निद्रा म्हणजे झोप आणि स्मृती या त्या 5 वृत्ती आहेत. मनाचा आपण कसा उपयोग करतो त्यावर मनाचं स्वातंत्र्य आणि गुलामी या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. पतंजलीच्या या मनाच्या 5 वृत्ती समजल्या तर पतंजलीच्या मनाच्या कल्पनेचा उलगडा होऊ शकतो. मन एक साधन आहे. त्याला किती सत्ता द्यायची हे आपण ठरवावं लागतं असं ते म्हणतात. अन्न, शरीराची अवस्था, झोपण्याची उठण्याची पद्धत, सकाळी उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ आणि तुमचा श्वास या गोष्टी तुमचं शरीर आणि तुमचं व्यक्तिमत्व यावर परिणाम करतात असं पतंजली म्हणतात. श्वसनक्रिया, उदाहरणार्थ प्राणायाम वगैरे, ही मनाबाबत एक सुदृढ अशी प्रणाली ते मानतात आणि त्यावर ते भर देतात. कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा, तिचा नाद सोडून द्या. निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही, त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. ती आपोआप स्थिर होईल असं योगात सांगितलंय. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं. चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो असं पतंजली म्हणतात. पतंजलीनं मन आणि शरीर यांना होणारा त्रास, वेदना आणि दुःख कशामुळे कमी होऊन शांतता आणि समाधान मिळू शकतं याचा विचार केला. निरोगी व्यक्तिमत्वासाठी त्यांनी ध्यानधारणा आणि प्राणायामाला अत्यंत महत्त्व दिलं. मन ही एक क्रिया असते असं योगामध्ये सांगितलंय. म्हणूनच पतंजलीच्या म्हणण्यानुसार योग म्हणजे संपून जाणं, समर्पित होणं. झेन हा शब्द देखील योगामधला ध्यान या शब्दातून आला आहे. बौद्ध धर्मानं ध्यानाची कल्पना चीनमध्ये प्रचलित केली. मग पाली भाषेत त्या ध्यानाचं झान झालं, चीनमध्ये चान झालं, तर जपानमध्ये झेन हे रूप झालं. उपनिषद आणि पतंजली यांच्याबरोबर चार्वाक, महावीर, गौतम बुद्ध यांच्या विचारधारेचा परिणाम त्या काळच्या मानवी जीवनावर झाला. गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे मनाला आणि शरीराला लक्षात घेऊन दुःख, वेदना आणि मृत्यू यांच्याविषयी सांगतं. आपल्या इच्छा आणि वासना यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे यात मांडलं गेले. बुद्धाची एक गोष्ट आहे. गौतम बुद्ध आपल्या शिष्यासह एकदा प्रवास करत होते. त्यांना तहान लागली आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की आपण आलो त्या रस्त्यावर 2-3 मैल मागे एक छोटा ओढा लागला होता, त्याचं पाणी घेऊन ये. शिष्य त्या ओढ्याजवळ पोचला तेव्हा काही बैलगाड्या त्यातून पार झाल्यामुळे ओढ्याचं पाणी गढूळ झालं होतं. तळाची सगळी घाण आणि कुचकी पानं वर आली होती. पाणी पिण्यासाठी योग्यच नव्हतं. शिष्यानं ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, पण ते जास्तच गढूळ झालं.
त्यामुळे पाणी न घेता तो तसाच परतला. त्यानं परतून बुद्धाला ओढ्याच्या गढूळ पाण्याविषयी सांगितलं आणि हेही सांगितलं की पुढे नदी आहे, मी तिचं पाणी आणतो. पण बुद्धानं मला त्याच ओढ्याचं पाणी हवं आहे, तू परत फिर आणि ते पाणी घेऊन ये असं सांगितलं. थोड्या नाराजीनंच तो शिष्य पुन्हा त्या ओढ्याकडे गेला. पण तो जाईपर्यंत पाणी बरंच निवळलं होतं आणि ते पिण्यायोग्यही झालं होतं. थोडा पालापाचोळा मध्येच प्रवाहासोबत आला, पण शिष्य जेव्हा शांतपणे त्या प्रवाहाकडे बघत बसला तेव्हा ती घाणही वाहून गेली. हे बघितल्यावर मग शिष्याला बुद्धाचा मुद्दा लक्षात आला. मनाच्या प्रवाहाला हवं तसं वाहू दिलं की ते हळूहळू निवळत जातं. एखाद्या घटनेनं मनात येणारे क्षणिक विचार मनाला अस्वस्थ करून सोडतात. मन सैरभैर होतं, पण ते निवळलं की सारं स्वच्छ होतं. मनात उमटणारे तरंग हलके हलके विसावतात. हेच मनाचे खेळ आयुष्यभर चालू असतात. जैन धर्मात सुद्धा मन आणि शरीर यांच्याकडे स्वतंत्रपणे बघितले गेले. मनुष्याच्या भावना, अनुभव आणि वागणूक त्याचं व्यक्तिमत्व घडवत असतात. त्याच्या इच्छा, अहंकार, स्वार्थ आणि मोह त्याचं चारित्र्य घडवतात. विविधतेनं नटलेलं हे जग परस्परांवर अवलंबून आहे हा विचार घेऊन ब्रह्मांडातून जगाची निर्मिती किंवा जग म्हणजेच अवघं ब्रह्मांड असं म्हटलंय. आतापर्यंत मनाला अनेक उपमा दिल्या गेल्या, पण तरी मन म्हणजे नेमकं काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. असं म्हटलं जातं की मन ही एक प्रक्रिया आहे. मनाला तसं अस्तित्वच नसतं, पण मनात सातत्यानं येणाऱ्या विचारांमुळे त्याला अस्तित्व आहे असं वाटायला लागतं. मन म्हणजे केवळ आभास. जाणीवेची विचलित अवस्था म्हणजे मन अशी देखील मनाची व्याख्या केली जाते. मन म्हणजे केवळ आभास, जाणीवेची विचलित अवस्था म्हणजे मन अशी देखील मनाची व्याख्या केली जाते. मन म्हणजे माणसाचा भूतकाळ असंही काही जण मानतात. स्मृती, साठवलेले अनुभव, विचार, इच्छा, बघितलेली स्वप्न, एकूण आपला सगळा भूतकाळ. मन जेव्हा एखादी गोष्ट बघतं तेव्हा ते त्यात आपला दृष्टिकोन, कल्पना मिसळून बघतं. म्हणजेच मनच विकृती निर्माण करतं. त्यामुळे संपूर्णपणे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अशा तऱ्हेनं आपण कुठल्याही गोष्टींकडे बघूच शकत नाही असं काही विद्वानांचं म्हणणं होतं. भारतीय तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांनी मनाविषयी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथे 16 मार्च 1900 या दिवशी त्यांनी दिलेल्या व्याख्यानात ते म्हणतात, आंतरिक असो वा बाह्य जगाचं ज्ञान ते केवळ मनाच्या एकाग्रतेनं मिळवता येतं. एका माणसाचं मन दुसऱ्या माणसापेक्षा अधिक एकाग्र असेल तर त्याला जास्त ज्ञान मिळवता येतं आणि मन एकाग्र करण्याची शक्ती योगशास्त्रात आहे. तसंच मनाची एकाग्रता अनेक उपायांनी साधता येते. कोणी सुरेल संगीत ऐकून, तर कोणी निसर्गाच्या सानिध्यात राहून, तर कोणी खिळ्यांच्या शय्येवर झोपूनही एकाग्रता मिळवू शकतो. या मनाला एकाग्र करायचं कसं? तर मन जितकं शुद्ध असेल तितकं संयमी होणं त्याला सोपं असतं. आणि मन शुद्ध करण्यासाठी योगात आपलं आचरण शुद्ध असायला हवं असा नियम आहे. मनातून द्वेषाला हद्दपार करता आलं पाहिजे. मनाला समजून घेण्यासाठी ध्यान धारणा, प्राणायामाची साथ घ्यायला हवी. विवेकानंद म्हणतात, कुठल्याही समाजात लोक पूर्णपणे सद्गुणी किंवा दुर्गुणी नसतात, तर त्यांना जसे संस्कार मिळतात तसे ते घडत जातात. म्हणून समाजाला सतत सुसंस्कारित करणं हे आपलं कर्तव्य. तुमचा अहंकार, तुमच्या वासना, तुमच्या आशा, तुमचं तत्वज्ञान आणि तुमचा धर्म तुम्हाला घडवत असतात. मन म्हणजे एखादा पदार्थ नाही, तर शरीरामध्ये असलेला एक अतिसूक्ष्म भाग आहे. मनाविषयी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक योगी चीनला गेले असताना त्यांना चीनचा त्यावेळचा सम्राट भेटायला आला आणि म्हणाला, मी खूप अस्वस्थ आहे. तुम्ही फार मोठे संत आहात. माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी काही उपाय सांगा. योगी म्हणाले, तू तुझ्या मनाला घेऊन उद्या ये. रात्रभर सम्राट झोपू शकला नाही.
सकाळी तो योग्याकडे गेला. ते म्हणाले, आलास? तुझं मन कुठे? सम्राट म्हणाला, तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही. मी जर इथे आहे तर माझं मनही इथंच आहे. योगी म्हणाले, एक गोष्ट आता निश्चित झाली की तुझं मन तुझ्या शरीरातच आहे. आता डोळे बंद कर आणि ते कुठे आहे ते शोधून काढ. जेव्हा सम्राटानं डोळे मिटले तेव्हा त्याला शोधूनही मन सापडलं नाही. मन एखादी वस्तू नसून ती एक क्रिया आहे हे त्याच्या ध्यानात आलं. योगी म्हणाले, अस्वस्थ झालास की आतमध्ये पाहायला शिक, मन आपोआप शांत होईल. एक अरब्बी म्हण आहे, नरक आणि स्वर्ग ही भौगोलिक ठिकाणं नसून त्या प्रवृत्ती आहेत. मनाच्या 5 वृत्तींप्रमाणे समक्य ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान. तिबेटमध्ये असं म्हटलं जातं की जर तुम्हाला राग आला असेल तर धावा, घराभोवती 4 फेऱ्या मारा. परत आल्यावर तुमचा राग कमी झालेला असेल. त्यांच्या म्हणण्यानुसार धावत असताना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यामुळे श्वास बदलतो आणि श्वास बदलला की विचार बदलतो. पतंजली तर त्याही पुढे जाऊन असं म्हणतात की धावायची देखील आवश्यकता नाही. बस 5 मिनिटं एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. मनाच्या बाबतीत प्राचीन धर्मग्रंथ असं सांगतात की तुमच्या मनात चांगला विचार आला तर तो त्वरित अंमलात आणा आणि वाईट विचार आला तर तो लांबणीवर टाका. संत महात्म्यांनी आपल्या लिखाणातून, वाणीतून आणि जगण्यातून मनाबाबत भाष्य केले. आपले सगळे संत खरं तर ग्रेट मानसशास्त्रज्ञच होते. समाजात जेव्हा जेव्हा अस्थिरता आणि प्रतिकूल स्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा या संतांनी समाजाचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं. मनावर जितकं बोलायला जावं तेवढं कमीच आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, या सुखाचा मूलमंत्र तुकारामांनी दिलाय. भारतीय संत समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक लिहून मनाला उलगडूनच दाखवले. कसं वागावं, कसं वागू नये इथपासून मनावर ताबा मिळवण्यासाठीचे मार्गही रामदास स्वामींनी आपल्या श्लोकांमधून मांडले आहेत. दासबोध या ग्रंथात ते मनाची तुलना आकाशाशी करतात, तर कधी मनाचं सामर्थ्य किती आहे याविषयी भाष्य करताना म्हणतात, कल्पनेची सृष्टी जाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना. माणसानं सत्प्रवृत्तीनं वाटचाल करायला हवी, म्हणून ते प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हणत माणसाला कृतज्ञ भाव जपून मनाला समर्थ व्हा असा संदेश देतात. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ 13व्या शतकात लिहिला. त्यांनी 1290 मध्ये प्रवरा नदीच्या काठी असलेल्या नेवासा या गावात भगवद्गीतेवर जे भाष्य केलं त्याला ज्ञानेश्वरी असंही म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी ही 21 भाषांमध्ये भाषांतरित झालेली. हे मन जलतत्वापासून बनलं असल्याचं मानलं जातं. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, खालौरा धावे पाणी. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे पाणी खालच्या दिशेनं सहजगत्या जातं तसंच मन हे अधोगतीला जाऊ शकतं. त्यामुळे त्याला सुसंस्कारांची खूप आवश्यकता असते. उत्तरेकडचे एक संत रोहिदास यांनी मन चंगा तो कटवती में गंगा असं म्हटलंय. कारण मनाचा परिणाम हा त्याच्या शरीरावर आणि आचरणावर होत असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद हे षड्रिपू माणसाला राक्षस बनवतात आणि त्याला वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात. संत मुक्ताबाई यांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे म्हणताना योग्याचं मन कसं असायला हवं याविषयी सांगितले. तर संत नामदेव महाराजांनी मनाला विशाल करा हे सांगताना त्यामुळेच ज्ञानदीप कसे जगी लागतील याचा मार्ग दाखवले. संत चोखा मेळ्यानं ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा असं म्हणत बाह्य रूपापेक्षा अंतर्मनात डोकावण्याचा सल्ला दिलाय. कबीर हा आपल्या दोह्यातून जगणं शिकवणारा आणि जगणं समृद्ध करणारा असा संत होऊन गेला. कबीर म्हणतो, जैसा भोजन खाइये तैसाही मन होय, जैसा पाणी पिजिये तैसी वाणी होय. संत कबीराच्या मतानुसार मनुष्याचं मन अतिशय चंचल आहे. आपल्या इंद्रियाच्या सहाय्यानं ते बाह्य जगाकडे धाव घेत असतं.
एक विचार संपला की लगेच दुसरा विचार मनात जन्म घेतो. याला खरं तर शेवट नाहीच. कबीर म्हणतो, ऐसी वाणी बोलिये मन का आप खोए, और नको शीतल करे आपहू शीतल होए. कबीर मन पंछी भय वहते बाहर जाए, जो जैसी संगत करे सो तैसा फल पाए. खानदेशच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मनाचं खूपच चपकल वर्णन केले. मनातल्या नकोशा विचारांना कितीही हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा त्याच विचारांवर येऊन अडकतं. मनाचं कोतेपण, मनाची विशालता, मनाची चंचलता सार सार काही मांडताना त्या जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. तर कधी मनाविषयी आश्चर्य व्यक्त करतात. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू बात, आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारल उंडाराल जसं वारा वाहादन. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ आभायात बी मावेन. देवा असं कसं मन, असं कसं रे घडल, कुठे जागेपणी तुले असं सपान पडल. मानवी जीवन सगळ्या भावभावनांचा आधार असलेल्या मनावरच तर विसंबून आहे. या ताब्यात न राहणाऱ्या मनाला पकडण्याचा प्रयत्न अनेकांनी केलाय. कवींनी, साहित्यिकांनी, संतांनी आणि तत्वज्ञांनी यावर कितीतरी लिहून ठेवलं आणि वेळोवेळी मांडलं. मनाविषयी महात्मा गांधींनी म्हटलं आहेच, मन एखाद्या नदीसारखं आहे. नदीच्या पाण्याप्रमाणे मनातही हजारो विचार एक क्षण देखील न थांबता एकापाठोपाठ एक वेगानं येतच राहतात. मनावर विजय प्राप्त करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. भारतीय हिंदी चित्रपटांनी आणि चित्रगीतांनी आपल्या मनावर राज्यच केले. कलेच्या प्रांतातही या मनाचा सातत्यानं शोध घेण्यात आला. साहिर लुधियानवी या पंजाब राज्यातल्या लुधियाना इथे 1921 साली जन्मलेल्या तरल मनाच्या कवीनं अनेक अजरामर काव्यांची रचना केली. आशा भोसलेच्या स्वरातलं काजल चित्रपटातलं साहिरचं हे गीत मनाविषयी इतकं सुंदर भाष्य करतं. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए. इस उजले दर्पण पे प्राणी धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए. सुख की कलियां दुख के कांटे, मन सबका आधार. मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हजार. जग से चाहे भागले कोई, मन से भाग न पाए, तोरा मन दर्पण कहलाए. तन की दौलत ढलती छाया, मन का धन अनमोल. तन के कारण मन के धन को मतमाती में रौंद. मन की कदर भूलने वाला, वीरान जन्म जाए, तोरा मन दर्पण कहलाए. मनाच्या सगळ्या छटा या काव्यातून व्यक्त तर होतातच, पण एक तत्वज्ञ या काव्यपंक्तीतून आपल्याला सतत सतर्कतेचं भान देत राहतो. साहिरचं चित्रलेखा चित्रपटातलं मनावरचं मन रे तू काहे ना धीर धरे, जो निर्मोही मोह न जाने जिनका मोह करे, हे गाणं तितकंच अप्रतिम आहे. मनाच्या उतावळेपणाविषयी, संयम बाळगण्याविषयी अतिशय सुंदर भाष्य हे गाणं करतं. अशी किती गाणी सांगावीत. प्राचीन चीनी कथांमध्ये याविषयी एक गोष्ट प्रसिद्ध आहे.
एकदा एक दारूची बाटली टेबलवरून खाली पडते. तेव्हा त्यातली सांडलेली दारू 3 उंदीर पितात. पण या क्रियेनं तिघांच्या बाबतीत त्यांच्या मनोवस्थेप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. एक उंदीर म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी राजाच्या महालात जातो आणि त्याला वठणीवर आणतो. दुसरा म्हणतो, मला राजाची पर्वा मुळीच वाटत नाही, कारण मीच तर पृथ्वीचा सम्राट आहे. तिसरा उंदीर म्हणतो, मित्रांनो, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, मी मात्र मांजरी बरोबर प्रेम करायला जाणार आहे. इजिप्त आणि ग्रीस. माणसाला खूप प्राचीन काळापासून झोप, जागेपण आणि स्वप्न अशा अनेक गोष्टींच्या विषयी अचंबा वाटे. त्याचबरोबर रानटी प्राण्यांची वाटणारी भीती, अन्न मिळाल्यावरचा आनंद अशा तऱ्हेच्या अनेक भावनाही त्याच्या मनात दाटून येत. हे सगळं कसं होत असेल? भावना म्हणजे काय? आपल्याला स्वप्न कशी पडतात? आपण विचार कसा करतो? यांच्याविषयी माणसाच्या डोक्यात मानवी संस्कृती जेव्हा सुरू झाली तेव्हापासून प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे तेव्हापासूनच खरं तर मानसशास्त्राची सुरुवात झाली होती. या मेंदूची रचना कशी आहे हा प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाला भेडसावत होता. पण ही रचना कळणार कशी? मग माणसांनी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोग पाडून मेंदूचं निरीक्षण करायला सुरुवात केली. हे सगळं 40,000 वर्षांपूर्वीपासून चालू झालं. पण त्या काळी आपला आत्मा हा मेंदूत नसून आपल्या हृदयात वास्तव्य करतो असंच लोकांना वाटायचं. अतिप्राचीन काळी इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचं हृदय बराच काळ जपून ठेवलं जाई, पण मेंदू मात्र नष्ट करण्यात येई. नाकाच्या मागच्या बाजूनं कवटीला एक मोठं भोग पाडून त्यातून तो मेंदू खरवडून काढून मग तो फेकून देत. तसं केलं नाही तर मेंदूचा भाग कुजून जाईल म्हणून ते हा उपद्व्याप करायचे. त्यावेळच्या इजिप्तमधल्या शल्यचिकित्सकांनी थोडंफार जे लिहून ठेवलंय त्यावरून त्या काळी लोकांच्या मेंदूविषयी काय कल्पना होत्या हे लक्षात येतं. आपल्या शरीराचा हृदया इतकाच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू आहे हे माणसाला कळायला हजारो वर्ष जाणार होती. एडविन स्मिथ या इजिप्तच्या इतिहासकारानं प्रथमच प्रकाश टाकलेला एडविन स्मिथ पॅपिरस हा याविषयीचा इतिहासातला सर्वात जुना दस्तऐवज 3700 वर्षांपूर्वीचा आहे. तो बहुधा इम्होटेप यानं लिहिला असावा असं म्हटलं जातं. डोक्याला जखमा झाल्या आहेत अशा 48 रुग्णांची वर्णनं यात आहेत. या ज्या केसेसचं वर्णन केलं होतं त्यातल्या 6व्या केसमध्ये मेंदूचं कार्य, मेंदूवरची आवरणं आणि मेंदूमधला सेरेब्रोस्पायनल द्रवपदार्थ याबद्दल माहिती होती. मेंदूच्या एका भागाला दुखापत किंवा जखम झाल्यावर शरीराच्या विरुद्ध बाजूचे अवयव कसे लुळे पडतात आणि मेंदूला एका विशिष्ट ठिकाणी इजा झाल्यावर त्याचा वाचेवर कसा परिणाम होतो याविषयी या पॅपिरसमध्ये लिहिलं होतं. 1860 साली डॉक्टर पॉल पेर ब्रोका यानं आपल्या मेंदूतला कुठला भाग आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवतो हे शोधून काढलं. पण 5000 वर्षांपूर्वी इजिप्शियनांनी ते ओळखलं होतं. ग्रीक तत्वज्ञांनी मानसशास्त्राविषयी महत्वाच्या कल्पना मांडल्या. आश्चर्य म्हणजे त्यातल्या काही आजही लागू पडतात. ग्रीक विचारवंतांमध्ये अनेक विषयांवर मतभेद होते. आत्म्याविषयी मात्र त्यांचं एकमत होतं. ग्रीक मानसशास्त्र आत्म्याचा विचार केल्याशिवाय पुढे सरकतच नाही. ग्रीक भाषेत आत्म्याला सायकी किंवा अभ्यासाला लॉजिया असं म्हणतात. म्हणूनच आत्म्याचा अभ्यास म्हणजे सायकॉलॉजी हा शब्द निघाला. प्रत्यक्षात मात्र सायकॉलॉजी हा शब्द जर्मन तत्वज्ञ रुडॉल्फ गॉकेल 1547 ते 1628 या काळात यानं प्रथम वापरला आणि ख्रिस्तियान वोल्फ ज्याचा कार्यकाल होता 1679 ते 1754 या दुसऱ्या जर्मन तत्वज्ञानं तो लोकप्रिय केला. मनुष्य मरण पावला तरी त्याचा आत्मा अमर आहे यावर ग्रीकांचा विश्वास होता. मनुष्य जेव्हा जागा असतो तेव्हा त्याच्या हालचालींवर, विचारांवर आणि कृतींवर आत्म्याचा ताबा असतो. पण तो जेव्हा झोपतो त्यावेळी त्याचा आत्मा त्याच्या शरीरापासून दूर गेल्यामुळे त्याची हालचाल, त्याचे विचार किंवा त्याला पडणारी स्वप्न यावर त्याचा ताबा राहत नाही असं त्यांचं म्हणणं होतं.
ग्रीक विचारवंतांमध्येही मेंदू, आत्मा आणि मन यांच्याविषयी कुतूहल होतच. ख्रिस्तपूर्व 510 काळातला अल्क्मियॉन नावाचा एक विचारवंत पायथागोरसचा शिष्य होता. त्यानं सर्वप्रथम विच्छेदनाची, डिसेक्शनची कल्पना मांडली. त्याला मेंदूचं महत्त्व सगळ्यात पूर्वी कळलं होतं. आपल्याला ज्या जाणीवा म्हणजे सेन्सेशन्स होतात त्यांचं केंद्रस्थान मेंदूतच आहे हे त्यानं ओळखलं होतं. 3. त्याने एका प्राण्याचा डोळा काढला आणि डोळ्यापासून संदेश कसा आणि कुठे जातो याचा त्यानं मागोवा घेतला. तेव्हा तो संदेश मेंदूपर्यंत जातो हे त्याच्या लक्षात आलं. अल्वेकमॉनची काही मतं मात्र गमतीशीरच होती. आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या पूर्णपणे भरलेल्या असल्या की आपल्याला झोप येते आणि त्या रिकाम्या झाल्या म्हणजे आपल्याला जाग येते. तसंच आपल्या डोळ्यात अश्रूप्रमाणेच अग्नीही असतो असंही तो म्हणे. गंमत म्हणजे त्यानं ऑप्टिकल नर्व बघितली असूनही आपल्या सेन्सेसमधून मेंदूपर्यंत संदेश हवेतून प्रवास करतात असंच त्याला वाटत असे. हिपॉक्रेट्स ख्रिस्तपूर्व 460 ते 377 हा ग्रीक डॉक्टर आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो. हिपॉक्रेट्सलाही हृदयापेक्षा मेंदूच महत्वाचा वाटे. मेंदूमधूनच सुख, दुःख, वेदना, आनंद, हास्य आणि द्वेष वगैरेंसारख्या भावना निर्माण होऊन आपल्यासमोर प्रगट होतात आणि मेंदूमुळेच आपण विचार करू शकतो, बघू आणि ऐकू शकतो. तसंच सुंदर आणि कुरूप किंवा सुखकर आणि दुःखदायी किंवा चांगलं आणि वाईट यांच्यात फरक करू शकतो असंही तो म्हणे. आपण वेडे आहोत की शहाणे? आपल्याला कशाची भीती आणि चिंता वाटते? आपल्याला झोप येते का नाही आणि आली तर कशी आणि केव्हा? आपल्यामध्ये विसरभोळेपणा कसा येतो आणि आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो याचं रहस्य मेंदूतच दडलं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं. इतक्यापूर्वी आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणं नसताना त्यानं हे म्हणून ठेवावं हे एक आश्चर्यच होतं. त्याच काळात डेमोक्रेट्स ख्रिस्तपूर्व 460 ते 362 नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. त्याला आजूबाजूच्या लोकांच्या चुका आणि वेडेपणा बघून हसूची. त्यामुळे त्याला लाफिंग फिलॉसॉफर असंच म्हणत. त्यानंच सगळ्या वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात हे तत्व मांडलं. आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा त्या वस्तूचे काही अणू त्यांच्या संपर्कात असलेल्या हवेच्या अणूंवर आपला ठसा उमटवतात. हे हवेचे अणू मग प्रवास करत करत आपल्या डोळ्यांपर्यंत येतात आणि आपल्या डोळ्यातल्या अणूंवर आणि मनावर परिणाम करतात. तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसायला लागते असं तो म्हणायचा. आज ही थिअरी जरी चूक आहे असं मानलं जात असलं तरी हवेतल्या अणूंऐवजी प्रकाशाचे कण म्हणजेच फोटॉन्स मात्र प्रवास करतात असं मानलं जातं. मेंदूच मानवी शरीराचा केंद्रबिंदू आहे आणि मेंदूच आपल्या सगळ्या कृतींवर आणि विचारांवर नियंत्रण आणि पहारा ठेवतो असं डेमोक्रेट्स म्हणे. सॉक्रेटिस ख्रिस्तपूर्व 469 ते 399 हा एक महान ग्रीक तत्वज्ञ होऊन गेला. सॉक्रेटिस प्रकृतीनं धष्टपुष्ट होता. युद्धातही त्यानं पराक्रम गाजवला होता. त्याच्या शिकवणुकीनं अथेन्समधले विद्यार्थी बिघडतात या गुन्ह्यावरून त्याच्यावर खटला भरला गेला होता. त्याला जेव्हा मृत्यूदंड झाला तेव्हा पळून जाण्याची संधी असतानाही तो पळून गेला नाही आणि त्यानं सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं मरण पत्करलं. प्लेटो या त्याच्या शिष्याच्या डायलॉग्समधूनच आपल्याला सॉक्रेटिसचे विचार कळतात. प्रश्न विचारून उत्तरं मिळवायची आणि विचार करायला प्रवृत्त करायचं ही पद्धत खरं तर झेनोची. त्याला डायलेक्टिक्स असं म्हणतात. सॉक्रेटिसनं तीच पद्धत उचलली आणि मग ती विकसित केली. शरीर आणि मेंदू यांच्यापासून वेगळा असा आपला आत्मा असतो आणि तो मात्र मृत्यूनंतरही जिवंत असतो असं सॉक्रेटिस माने. यावरच मन म्हणजे माइंड आणि वस्तू म्हणजे मॅटर यांच्यातलं द्वैत उभं राहणार होतं. प्लेटो ख्रिस्तपूर्व 427 ते 347 हा सॉक्रेटिसचा सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध शिष्य. तो ख्रिस्तपूर्व 427 साली एका सधन प्रतिष्ठित कुटुंबात जन्मला. त्याचं खरं नाव ॲरिस्टोकल्स असं होतं. पण ग्रीकमध्ये प्लेटॉन म्हणजे रुंद आणि प्लेटोचे खांदे रुंद असल्यामुळे त्याला प्लेटो हे नाव बहाल झालं होतं. प्लेटो कुस्त्या खेळण्यात पटाईत होता. दिसायला खूपच देखणा असल्यामुळे त्याच्यामागे अनेक तरुण तरुणींचे घोळके असत. तो तरुणपणी कविताही करे. पुढे मोठा कवी व्हायचं त्याचं स्वप्न होतं. वयाच्या 20व्या वर्षी एकदा एका स्पर्धेसाठी आपलं संगीत नाटक द्यायला जात असताना
फुगताना वाटेत चाललेलं सॉक्रेटिसचं भाषण ऐकलं. तो त्यामुळे एवढा प्रभावित झाला की त्यानं आपल्या कविता जाळून टाकल्या आणि तडक सॉक्रेटिसचं शिष्यत्व पत्करलं. ख्रिस्तपूर्व 347 साली प्लेटो 80व्या वर्षी मरण पावेपर्यंत 41 वर्ष सॉक्रेटिसचे संवाद म्हणजे डायलॉग्स आणि भाषण अशा दोन्ही पद्धती वापरून बागेत फिरत फिरत विद्यार्थ्यांना धडे देई. प्लेटोची 35 संभाषणं डायलॉग्स प्रसिद्ध आहेत. त्यात काही प्रमाणात मानसशास्त्रही डोकावतं. आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत, आपलं स्पिरिट आपल्या हृदयात, तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कणातल्या मॅरोजनं एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि गंमत म्हणजे आपल्या भावना रक्तवाहिन्यांमधून वाहतात असं प्लेटोला वाटायचं. आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात. त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि काही मेण जसं लवकर वितळतं तसंच काहींच्या लक्षात फारसं राहत नाही असं तो म्हणे. पुढे 17व्या शतकात जॉन लॉक आणि 20व्या शतकातला बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञ जॉन वॉटसन हे दोघंही अशाच कल्पना मांडणार होते. आपण आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहित असतो आणि त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं असं त्याचं म्हणणं होतं. प्लेटोचा आत्म्यावर विश्वास होता. आज आपण ज्याला मन असं म्हणतो त्यालाच प्लेटो आत्मा म्हणायचा. आपल्या शरीरापेक्षा आपला आत्मा ही एक वेगळी गोष्ट असते. त्यामुळे आपलं शरीर नष्ट झालं तरी आत्मा जिवंतच असतो असं त्याला वाटायचं. आपल्याकडेही आत्मा अमर आहे असं आपण म्हणतो तसाच हा प्रकार होता. आपली बुद्धी मात्र आपल्या डोक्यात असते असं प्लेटोला वाटायचं. प्लेटोनं त्याच्या मानसशास्त्रामध्येही भूमिती आणली. त्याच्यामध्ये गोलाकार हा परिपूर्ण परफेक्ट असा आकार असतो. माणसाचं डोकं हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळे त्यातला मेंदू हाच आपलं मन नियंत्रित करत असला पाहिजे असं त्याचं मत बरोबर असलं तरी ते विचित्र युक्तिवादानं तयार झालं होतं. ख्रिस्तपूर्व 384 ते 322च्या दरम्यान अरिस्टॉटल हा प्लेटोचाच शिष्य एक मोठा तत्वज्ञ म्हणून गाजला होता. अरिस्टॉटल प्लेटोपाशी 20 वर्ष शिकला, पण नंतर त्यांच्यातले मतभेद वाढत गेले. अरिस्टॉटलनं प्लेटोची अकॅडमी सोडली आणि आपली स्वतःची मतं तो मांडायला लागला. त्यानं खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, सौंदर्यशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र या सगळ्यांमध्ये खोलवर विचार केला. अरिस्टॉटल एवढा प्रभावशाली विचारवंत आणि तत्वज्ञ जवळपास आतापर्यंत पाश्चिमात्य तत्वज्ञांमध्ये झाला नाही. त्याच्या विचारांचा प्रभाव पुढची 12-15 शतकं टिकणार होता. स्मृती, संवेदना, प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्व अशा मानसशास्त्राशी निगडीत अनेक गोष्टींवर त्यानं भाष्य केलं. शरीर आणि आत्मा यांचं अस्तित्व वेगळं असून आत्मा हा माणसाच्या सगळ्या विचारधारेचं मूळ आहे असं अरिस्टॉटल म्हणे. आजची गेस्टाल्ट सायकॉलॉजी ही तर अरिस्टॉटलच्या विचारांवर आधारलेली आहे. गेस्टाल्ट सायकॉलॉजीमध्ये कुठल्याही गोष्टींच्या संपूर्ण आकाराला फॉर्मला महत्त्व दिलेलं असतं. नुसत्याच त्यातल्या बिंदू, रेषा, वर्तुळ अशा त्याच्या निरनिराळ्या आकारांच्या वेगवेगळ्या भागांना फारसं महत्त्व नसतं. थोडक्यात एखादी गोष्ट अनेक भागांची बनलेली असेल तर नुसतंच त्या भागांची बेरीज केली तर आपली मूळ गोष्ट मिळत नाही. दी होल इज मोर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स या गेस्टाल्ट थिअरीवर कॅन्ट, अर्न्स्ट मॅक या तत्वज्ञांचा जसा प्रभाव पडला होता तसाच अरिस्टॉटलच्याही विचारांचा प्रभाव पडला होता. वयाच्या 17व्या वर्षी अरिस्टॉटलनं प्रेमविवाह केला, पण त्याची बायको फार काळ जगली नाही. अरिस्टॉटलनं पुन्हा लग्न केलं आणि या दुसऱ्या बायकोबरोबर तो पूर्ण आयुष्यभर राहिला. दुसऱ्या बायकोनं अरिस्टॉटलवर मनापासून प्रेम केलं. अरिस्टॉटल मात्र आपल्या संशोधनात आणि कामातच मग्न असे. 40 वर्षात अरिस्टॉटलनं 170 ग्रंथ लिहिले. त्याच्या हनीमूनच्या वेळी तो किनाऱ्यावरचे शंख शिंपलेच गोळा करत बसला होता. त्यांचं निरीक्षण करण्यात तो इतका वेळ खर्च करे की बायको तिकडे शंख करत बसे. अरिस्टॉटलच्या काही थिअरीज तर पूर्णपणे वेडपट होत्या. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात पाणी प्यायलं तर उंदीर मरतात, ईल मासा अचानकच शून्यातून निर्माण होतो पुनरुत्पादनाचे नियम मोडून, किंवा माणसाच्या शरीरात फक्त 8 बरगड्या असतात, स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात असतात, अशा अनेक विनोदी थिअरीज तो मांडे. गुरुत्वाकर्षणाचं कारण सुद्धा अरिस्टॉटल सकट अनेक तत्वज्ञांनी अॅनिमिझममध्ये शोधलं.
या तत्वाप्रमाणे निर्जीव गोष्टी किंवा वस्तूही सजीवांसारखीच वागणूक दाखवतात. उदाहरणार्थ, वर फेकलेला दगड पुन्हा खाली येतो याचं कारण तो दगड मूळचा जमिनीवरचाच असतो आणि त्याला वर गेल्यावर आपल्या मूळ जागी परत यावंसं वाटतं. माणसानं आपलं घर सोडून दूर गेल्यावर जसं बहुतेक वेळा पुन्हा आपल्या घरी यावंसं वाटतं, तसंच हे काहीसं होतं. म्हणजे सजीवांप्रमाणे सगळे निर्जीवही वागतात असेही विचार होते. एरिस्टॉटलला मेंदूपेक्षा हृदय सगळ्यात जास्त महत्वाचं वाटे. किडे, अळ्या, शेलफिश आणि अनेक खालच्या प्राण्यांमध्ये धडधडणारा हृदयासारखा अवयव असलेला त्यानं पाहिला होता. पण या प्राण्यांना मेंदू आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. या सगळ्या प्राण्यांच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाकडेच धाव घेत होत्या. स्पर्श केल्यावर हृदय कसं एकदम झटका लागल्यासारखं आखडतं, पण मेंदूला स्पर्श केल्यावर तसं काहीच होत नाही हेही एरिस्टॉटलनं न्याहाळलं होतं. कोंबडीचं मुंडकं कापल्यावरही ती अत्यल्प काळ का होईना पण पळू शकते हे त्यानं बघितलं, तेव्हा तर मेंदूपेक्षा हृदयच जास्त महत्वाचं आहे आणि तेच शरीराला नियंत्रित करतं. त्यातच आपल्या आत्म्याचं वास्तव्य असतं याबद्दल त्याची खात्री पटली. एरिस्टॉटलचा प्रभाव हा मानवी संस्कृतीवर एवढा जबरदस्त पडला की त्यामुळेच माणूस मनाचा संबंध किंवा त्यातल्या भावनांचा संबंध हा अजूनही हृदयाशी जोडतो. त्यामुळेच प्रेमी माणसं एकमेकांना दिल देऊन बसतात वगैरे. एरिस्टॉटलच्या स्मृतीविषयी कल्पना भन्नाटच होत्या. जेव्हा आपली स्मृती ओलसर असते तेव्हा आपल्याला गोष्टी लक्षात राहतात. जेव्हा ती कोरडी होते तेव्हा आपण त्या गोष्टी विसरतो. शिवाय जेव्हा मुलाचं वय वाढत असतं तेव्हा या स्मृतीचा पृष्ठभाग बदलत गेल्यामुळे तो मुलगा गोष्टी विसरतो. त्याच्या डी ॲनिमा या ग्रंथात तो प्रेरणा म्हणजे मोटिवेशन आणि व्यक्तिमत्व यांच्याविषयी बोलतो. ख्रिस्तपूर्व 322 साली वयाच्या 62व्या वर्षी पोटाच्या विकारानं एरिस्टॉटल मरण पावला. त्यानं मांडलेल्या अनेक थिअरीज आज जरी चुकीच्या ठरलेल्या असल्या तरी बाख, शेक्सपियर, न्यूटन आणि आईन्स्टाईन यांच्या तोडीचा तो बुद्धिमान आणि प्रभावशाली विचारवंत होता यात शंकाच नाही. इसवी सन 130 ते 200च्या दरम्यान गेलन नावाचा एक प्रसिद्ध डॉक्टर आणि वैज्ञानिक होऊन गेला. ग्रीस आणि रोम या दोन्ही ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं. गेलन याला मात्र आपल्या मेंदूतच आपलं मन दडलेलं आहे याची खात्री होती. त्या काळी माणसाच्या मृतदेहाचं विच्छेदन करणं हा त्या माणसाच्या मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाई. त्यामुळे त्यानं अनेक डुकरं, माकडं आणि गुरंढोरं यांचं विच्छेदन केलं. त्यानं डुकराच्या मेंदूपासून डुकराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत जाणारे आणि त्या अवयवांच्या हालचालीसाठी उपयुक्त असणारे मोटर नर्व्स आणि त्या अवयवांच्या संवेदनासाठी उपयुक्त असे सेन्सरी नर्व्स कापून टाकले आणि ते कापल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होतात यांच्या निरीक्षणाची बारकाईनं टिपणं करून ठेवली. पाठीच्या कण्यापासून म्हणजे स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या मज्जातंतूंपैकी त्यानं अनेक मज्जातंतू एक एक करत कापायला सुरुवात केली. कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो हे गेलनला बघायचं होतं. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू जर कापला तर आवाजच करता येत नाही हे त्यानं न्याहाळलं होतं. रोममध्ये त्या काळात ग्लॅडिएटर्सची प्रथा होती. या ग्लॅडिएटर्स असणाऱ्या योद्ध्यांची हिंस्र प्राण्यांबरोबर किंवा आपापसात झुंज लावून द्यायची आणि आपण त्यांची गंमत बघायची हा रोममधल्या श्रीमंतांचा विरंगुळाच होता. पण या द्वंद्व युद्धात अनेकदा ग्लॅडिएटर्सच्या डोक्याला मार बसे आणि कित्येक जण त्यात मरत. गेलन हा या ग्लॅडिएटर्सचा डॉक्टर म्हणून काम बघत असे. त्यामुळे त्याला अनेक डोकी, मेंदू, मज्जातंतू यांचा अभ्यास करणं शक्य झालं. यानंतर गेलननं मेंदूच्या रचनेविषयी सुद्धा काही अंदाज बांधले. ते जरी चुकले असले तरी एकंदरीत आपल्या संवेदना आणि सुखदुःख या सगळ्याच गोष्टींना मेंदूच कारणीभूत असतो असं गेलनचं त्याचा रोल मॉडेल असणारा हिपॉक्रेट्सचं याच्यासारखंच मत झालं होतं. वेगवेगळ्या भावनांमुळे शरीरावर कुठले परिणाम होत आहेत याची गेलननं निरीक्षणं केली आणि लिहून ठेवलं. एके दिवशी त्याच्याकडे एक स्त्री रुग्ण आली. तिच्याशी बोलताना एका पुरुष नर्तकाचं नाव निघालं. त्याचं नाव ऐकता क्षणी तिच्या नाडीचे ठोके वाढले. त्यानंतर जेव्हा ती स्त्री गेलनकडे पुन्हा तपासायला आली तेव्हा गेलननं मुद्दामहूनच दुसऱ्या एका अनोळखी पुरुषाला खोलीत यायला सांगितलं आणि संभाषणात अशाच कुठल्या अनोळखी माणसाचं नाव घेतलं. पण या दोन्ही बाबतीत तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
मग काही दिवसांनी ती पुन्हा तपासायला आली असताना त्यानं त्या पहिल्या पुरुष नर्तकाचं नाव घेतलं. त्याबरोबर तिच्या नाडीचे ठोके पुन्हा जोरात झाले. यावरून गेलननं तिला प्रेमरोग झाल्याचं निदान केलं होतं. मन आणि शरीर यांच्यातले संबंध तपासण्यामध्ये गेलननं एक महत्वाची उडी मारली होती हे निश्चितच. देकार्त, लॉक आणि स्पिनोझा. मनाविषयी बालकवी एक झकास गोष्ट सांगून जातात. शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत, अर्थ कळेना कसलाही, विश्रांती परित्या नाही, नकळे असला घुमट बनवला कुणी कशाला. या मनाचा थांग पत्ता लागत नाही आणि म्हणून त्याला समजून घेण्यासाठी मेंदूच्या रचनेबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न सतत होतच राहिले. गेलननंतर साधारणपणे 1300 वर्षांनी लिओनार्डो दा विंची इसवी सन 1452 ते 1519 यानं काही विच्छेदनं केली आणि मेंदूतल्या टिश्यूजचं महत्त्व दाखवून दिलं. त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं, ते स्थिर होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्यूजचं निरीक्षण केलं. मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं थॅलेमस असं म्हणायला लागले. पाश्चिमात्य तत्वज्ञान हे जरी ग्रीकांपासून सुरू होत असलं तरी मानसशास्त्राच्या दृष्टीनं पहिला विचारवंत होऊन गेला तो म्हणजे रेने देकार्त. 1596 ते 1650. देकार्त हा एक महान फ्रेंच तत्वज्ञ आणि गणितज्ञ होता. त्यानंच ॲनालिटिक जॉमेट्री ही गणिताची शाखा सुरू केली. आधुनिक तत्वज्ञानाचा आणि शास्त्रीय पद्धतीचा तो पितामह समजला जातो. देकार्तचं आयुष्य खूपच विचित्रपणे भरकटलं. 1596 टोरिनमध्ये देकार्त जन्मला. आईकडून त्याला क्षयरोगाची देणगी जन्मताच मिळाली. त्याच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्याची आई मरण पावली. देकार्त लहानपणापासूनच खूप अशक्त होता. त्यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याला सकाळी उठल्यावर बिछाण्यात पडूनच अभ्यास करायची परवानगी दिली होती. सर्व सकाळभर बिछाण्यात पडूनच वाचन, विचार करत राहण्याची त्याची सवय मग आयुष्यभर टिकली. पण वडील एक श्रीमंत वकील असल्यामुळे आयुष्याचे विचित्र वेळापत्रक त्याला पाळता आलं. लहानपणापासूनच देकार्तला तत्वज्ञानाची ओढ होती. त्यामुळे खेळ वगैरे तो जवळपास खेळतच नसे. सतत तो एकटा राही आणि कसल्या तरी विचारात गुंग असे. वयाच्या 8व्या वर्षी त्यानं शाळेत जायला सुरुवात केली. तिथे तो गणित आणि खगोलशास्त्र शिकला. पण शाळा संपल्याबरोबर त्याला जुगाराचं आणि दारूचे व्यसन जडलं. दिवसभर पॅरिसमध्ये तो व्यसनातच धुंद असायचा. पण कालांतरानं त्यानं या दोन्ही गोष्टी सोडून दिल्या. वयाच्या 53व्या वर्षी त्याला ख्रिस्तिना या स्वीडनच्या राणीनं तत्वज्ञान शिकवण्यासाठी पाचारण केलं. देकार्तनं तिचा प्रस्ताव स्वीकारला. पण राणीला पहाटे 5ला उठून शिकवावं लागणार होतं हे देकार्तला तिथे गेल्यावर कळलं. यामुळे नेहमी रोज सकाळभर बिछाण्यात लोळत पडणाऱ्या देकार्तवर प्रचंड मोठं संकटच येऊन पडलं. रात्रीच्या कडक थंडीत त्याला आठवड्यातले 3 दिवस लवकर उठून राणीच्या वाचनालयात हजर राहावं लागे. यामुळे शेवटी त्याला सर्दी खोकला झाला, त्याचं न्यूमोनियात रूपांतर झालं आणि शेवटी 1650 साली वयाच्या 54व्या वर्षी प्रकृती खालवल्यामुळे तो मृत्यू पावला. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या सेन्सेसमधून स्पर्श, वास, चव इत्यादी जे अनुभवायला मिळतं त्यावर विवेकवादाने विचार करून वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं निष्कर्ष काढावेत असं देकार्तनं मांडलं. देकार्तच्या मते माणसामध्ये 6 मूळ भावना असतात: आश्चर्य, प्रेम, द्वेष, इच्छा, आनंद आणि दुःख. अशा त्या 6 भावना होत्या. यांच्याच आधारे देकार्तनं माणसाच्या मनाचा अभ्यास केला. मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं. या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो ॲनिमल स्पिरिट असं म्हणे. शरीरातल्या नर्व्हमध्ये असलेल्या झडपांच्या म्हणजे व्हॉल्व्सच्या मुळे हा द्रवपदार्थ नर्व्हमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो हे नियंत्रित होतं अशी त्याची थिअरी होती. पण पुढे देकार्तनं आपले स्नायू हे मज्जातंतूमध्ये शिरणाऱ्या द्रवपदार्थामुळे हालचाल करतात असं जे हायड्रॉलिक मॉडेल मांडलं होतं ते चूक असल्याचं लुई गी गॅल्व्हनी 1737 ते 1798 या इटालियन शास्त्रज्ञानं दाखवून दिलं.
स्नायूंना किंवा त्यांना जोडलेल्या मज्जातंतूंना जर विद्युत प्रवाह दिला तर ते स्नायू हालचाल करू शकतात. त्यात गेलेल्या द्रव पदार्थामुळे नाही, हे गॅल्व्हनीनं बेडकांवर केलेल्या प्रयोगांवरून सिद्ध केलं. रिफ्लेक्स ॲक्शन्स कशा होतात याविषयी बोलताना आपण नकळत ज्या अनेक गोष्टी करत असतो त्यांचं स्पष्टीकरण देकार्तनं दिलं होतं. या अशा क्रिया आपण जाणीवपूर्वक करत नसतो, तर त्या आपल्या नकळतच मेंदू नियंत्रित करत असतो. या उलट काही गोष्टी आपण ठरवून जाणीवपूर्वक करत असतो. मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या पिनियल ग्लँडमध्ये होतो, असं देकार्तनं मांडलं. आज मात्र 400 वर्षांनंतर देकार्तची थिअरी फारशी कुणी गंभीरपणे घेत नाही. पिनियल ग्लँडमधून मेलॅटॉनिन नावाचं रसायन बाहेर पडतं आणि त्यांचा अंधार आणि झोप याच्याशी संबंध असतो, असं आज मानलं जातं. प्रकाशाला प्रतिसाद देणारे मज्जातंतू या ग्लँड्समध्ये जातात. त्यामुळे सकाळचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यावरून आपला मेंदू आपल्या शरीराचं घड्याळ म्हणजे बॉडी क्लॉक नियंत्रित करतं. म्हणूनच विमानाचा लांबचा प्रवास करून आल्यानंतर जेव्हा प्रवाशांना जेटलॅगचा त्रास होतो तेव्हा त्यावर मेलॅटॉनिनच्या गोळ्या वापरण्यात येतात, ते याचमुळे. पण देकार्तच्या काळी हे माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्या अशा विचित्र कल्पना होत्या. देकार्त आज प्रसिद्ध आहे तो त्यानं मन आणि मेंदू हे वेगळे मानल्यामुळे आहे. तत्वज्ञ या थिअरीला माइंड बॉडी ड्युॲलिझम असं म्हणतात. या तत्वज्ञानाप्रमाणे या विश्वातल्या सगळ्या गोष्टींचे 2 वर्ग पडतात. एक म्हणजे मन, माइंड, आणि दुसरं म्हणजे वस्तू, म्हणजे मॅटर. वस्तू या मनाप्रमाणे विचार करत नाहीत, तर मन हे कुठल्याही वस्तूंनी बनलेलं नसतं. माणसाला मन असल्यामुळेच माणूस या जगातल्या इतर गोष्टींपेक्षा वेगळा ठरतो. मनाला मात्र विश्वाचे नियम लागू पडत नाहीत. इतर सगळ्या गोष्टींना मात्र हे नियम लागू पडतात, असं देकार्त म्हणे. या विरुद्ध जी थिअरी आहे त्याप्रमाणे मन आणि मेंदू हे 2 वेगळे नाहीतच. मेंदूचं काम कसं चालतं याविषयी बोलताना मन या संकल्पनेचा फक्त उपयोग होतो, असं ही थिअरी मानते. बाह्य जगाशिवाय, तिथल्या अनुभवांशिवाय मनातल्या मनातच आपण आपल्या कल्पना, भावना आणि विचार निर्माण होऊ शकतात का, यावर त्याकाळी विचार चालू होता. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपण काही कल्पना आणि भावना घेऊनच जगात येतो, असं देकार्तचं म्हणणं होतं. थोडक्यात या मूळ कल्पनांसाठी बाहेरच्या जगाच्या अनुभवांची काहीच गरज नसते, असं देकार्तला वाटे. याला लॉकनं विरोध केला. त्याला 17व्या शतकातला जॉन लॉक 1632 ते 1704 हा त्याचा कार्यकाल होता. जॉन लॉक या एका विचारवंतानं त्याला विरोध केला. लहान मुलांच्या मनात जन्मापासून काहीच कल्पना किंवा विचार नसतात, त्यानंतर अनुभवानंतरच निर्माण होत जातात, असं लॉकनं मांडलं. त्याच्या मनाचं मॉडेल म्हणजे मऊ मातीच्या गोळ्यासारखंच होतं. मातीच्या गोळ्याला आपण जसा कसाही आकार देऊ शकतो, तसंच मनाच्या या कोऱ्या पाटीवर अनुभवाचे बोल लिहिले जातात आणि त्यातूनच त्यात भावना आणि कल्पना निर्माण होतात, असं लॉकला वाटे. देकार्तच्या विवेकवादाऐवजी म्हणजे रॅशनॅलिझम ऐवजी लॉकनं एम्पिरिसिझम पुढं मांडला. ग्रीकमध्ये एम्पेरा म्हणजे अनुभव, यावरूनच हा शब्द आला होता. ज्ञान हे फक्त निरीक्षण करून, अनुभव घेऊन आणि त्यावर विचार करूनच मिळतं, असंही लॉकची एम्पिरिसिझमची थिअरी सांगे. लॉकनं देकार्तचं यांत्रिक मनाचं मॉडेल आणखी पुढे नेलं. मन हेही वस्तूंचं बनलंय, असं लॉक म्हणे. त्यानं मनालाही इतर वस्तूंप्रमाणेच यांत्रिक नियम लावायला सुरुवात केली. थोडक्यात मनासकट सगळं विश्व हेच मुळी यंत्राप्रमाणे चालतं, असं तो म्हणे. या त्याच्या जडवादी म्हणजे मटेरियालिस्ट विचारांमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली. 17व्या शतकातला स्पिनोझा 1632 ते 1676 हा एक प्रभावशाली तत्वज्ञ होऊन गेला. 1632 साली हॉलंडमधल्या एका ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्याच्या शिक्षणात धर्माचाच भाग जास्त होता. पण स्पिनोझा हा मुक्त विचारांचा आणि बंडखोर वृत्तीचा असल्यामुळे त्यानं ती शिकवण झुगारून दिली. एरिस्टॉटल आणि देकार्तच्या विचारांचा त्याच्या मनावर प्रभाव पडला होता. त्याचे विचार धर्माला घातक आहेत असं समजून त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या आप्तेष्टांनी त्याला तो 24 वर्षांचा असताना चक्क वाळीतच टाकलं. या सगळ्यांमुळे वडिलांचं घर सोडून त्यानं आयुष्यातली 20 वर्ष चक्क अज्ञातवासात काढली.
ज्यू परंपरेप्रमाणे प्रत्येकाला कुठली तरी हस्तकला यावीच लागे. त्याप्रमाणे त्यानं भिंग करायचं कसब मात्र शिकून घेतलं होतं. भिंग करायचं याच्याच जोरावर तो पोटापाण्या एवढे पैसे जेमतेम मिळवायचा आणि उरलेला वेळ चिंतन आणि मनन करण्यातच घालवायचा. त्याच्या अनेक मित्रांनी गुप्तपणे त्याला मदत देऊ केली, पण स्पिनोझानं ती स्वीकारलीच नाही. एकदा तर जर्मनीतल्या हायडेलबर्ग विद्यापीठात त्याला चांगली नोकरी मिळाली असतानाही त्यानं ती नाकारली. तो अत्यंत साधेपणानं राही आणि सतत कसल्या तरी विचारात मग्न असे. त्या काळात त्यानं 4 पुस्तकं लिहिली. त्यातलं एथिक्स डेमॉन्स्ट्रेटेड इन जिओमेट्रिक ऑर्डर हे 1677 साली लिहिलेलं पुस्तक तत्वज्ञानात खूपच महत्वाचं ठरलं. स्पिनोझानं या पुस्तकात मानसशास्त्राविषयी थोडीफार चर्चा केली आहे. त्याच्या एथिक्स या पुस्तकात त्यानं भावना किंवा इमोशन्स याच्या 2 व्याख्या दिल्या होत्या. सुख म्हणजे प्लेजर, दुःख म्हणजे पेन आणि इच्छा म्हणजे डिझायर या 3 प्रमुख भावना आहेत असं स्पिनोझा माने. याचबरोबर या 3 मुख्य भावनांपासून निर्माण होणाऱ्या आशा, आत्मविश्वास आणि नैराश्य वगैरे 48 वेगवेगळ्या भावनांच्या छटांवरही स्पिनोझानं भाष्य केलं. बुद्धी ही फक्त कल्पना आहे, तिचा मनाशी काहीच संबंध नसतो असं तो म्हणायचा. बर्ट्राड रसेल स्पिनोझाविषयी अतिशय उमदा आणि कोणीही त्याच्यावर प्रेम करावं असं म्हणे. अशा बंडखोर आणि मुक्त विचारांच्या स्पिनोझाचा मृत्यू वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी झाला. मनोविकारांचा इतिहास. वेड लागणं म्हणजे काय हे कोडच आहे. पूर्वीच्या काळात वेड लागणं म्हणजे गोवर किंवा मलेरियासारखाच एखादा रोग आहे असं मानत असत. शिवाय पापं केल्यामुळे चेटकिणी अंगात संचारतात आणि त्यामुळे वेडी मंडळी वेड्यासारखं वागतात असाही समज त्या काळी बराच प्रचलित होता. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बेनेट सायमन यानं माइंड अँड मॅडनेस इन एन्शंट ग्रीस या त्याच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे प्राचीन ग्रीसमध्ये रंगभूमी हा एक मानसोपचाराचाच प्रकार होता. सगळ्यांनी मिळून एखादं नाटक बघितलं तर त्या सगळ्यांच्या भावनांचा एकदमच निचरा होतो अशी त्या काळी समजूत होती. निओलिथिक ख्रिस्तपूर्व 9500 काळापासूनच माणसाच्या कवटीला भोकं पाडून मनोविकारांवर उपचार करण्याची पद्धत चालू होती याचे आज पुरावे मिळतात. डोक्यात घुसून वेडं करणाऱ्या सैतानांना बाहेर काढण्यासाठी हा मार्ग त्या काळी वापरला जायचा असं पुरातत्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. वेड्याचा संबंध नशीब आणि पूर्वीच्या जन्मातली पापं याच्याशी अनेक शतकांपासून जोडला गेलाय. 4000 वर्षांपूर्वी इजिप्शियन लोक मनोरुग्ण आणि इतर तऱ्हेचे रुग्ण यांच्यात फारसा फरक करत नसत. त्या काळी इजिप्तमध्ये आपली संपत्ती किंवा प्रतिष्ठा गमावल्यामुळे मानसिक विकार होतात असं मानलं जायचं. एबर्स पॅपिरस या प्राचीन इजिप्शियन लिखाणात एकाग्रतेच्या अभावी वेडेपणा कसा उद्भवू शकतो याविषयी चर्चा आहे. तसंच त्यात भावनिक उन्माद म्हणजे हिस्टेरिया आणि उदासी मेलॅकोली यांची वर्णन आहेत. अंगाला कुठली तरी तेल चोळणं, धार्मिक विधी करणं, झोपेची औषधं देणं, कुठले तरी आभास मनात निर्माण करणं म्हणजेच हॅल्युसिनेशन्स, स्वप्नांचे अर्थ लावणं, मनोरुग्णांशी बोलत राहणं, धर्मावर श्रद्धा ठेवणं अशांसारखे वेगवेगळे उपाय त्याकाळी मनोविकारांवर वापरले जात. इजिप्तमध्ये अलेक्झांडरच्या काळात वैद्यकीय संशोधन बरंच पुढारलं होतं. मनोरुग्णांना नाचगाणी, पार्टीज, बागेतला फेरफटका, नाईल नदीत नौकाविहार अशा भरगच्च कार्यक्रमात त्यांना गुंतवत मालिश, जलोपचार, व्यायाम यांच्यासारखे उपचार यात रुग्णांचे दिवस जात. त्याकाळी खूप अघोरी उपाय म्हणजे मारहाण किंवा रक्तस्राव होऊ देणं फारसे वापरले जात नसत. रामायण किंवा महाभारत यासारख्या ग्रंथातही चिंताग्रस्तता, नैराश्य वगैरे विकारांचे उल्लेख आढळतात. आयुर्वेदामधल्या चक्रसंहितेप्रमाणे ख्रिस्तपूर्व 600 शरीरातल्या 3 वेगवेगळ्या द्रव्यांचं संतुलन बिघडलं की व्याधी निर्माण होतात. त्यात प्रत्येक तऱ्हेच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठल्या तऱ्हेच्या मनोव्याधी, तक्रारी किंवा मनोविकार निर्माण होण्याची शक्यता आहे याविषयी लिहिले. नीट न खाणं, देवांचा आणि शिक्षकांचा अनादर करणं, अतिप्रचंड आनंद किंवा दुःख होणं किंवा चुकीच्या तऱ्हेनं शारीरिक कृती करणं यांच्यामुळेही मनोविकार होऊ शकतात असंही त्यात म्हटलं होतं. हिंदू धर्मात ग्राही नावाची राक्षसीण माणसाचं चांगलं मन ओढून घेऊन त्याला वेडं करते असं मानलं जायचं. आयुर्वेदात चरक आणि सुश्रुत यांनी उन्माद, अपस्मार, वेड,
फेफरं, चिंता अशा विकृत वर्तन अवस्थांवर उपाय सुचवले आहेत. स्मृती आणि आकलन यांच्यातल्या दोषांमुळे या विकृती जन्म घेतात असं त्यात म्हटलं होतं. वेगवेगळ्या वनस्पती, मलम, प्रार्थना आणि सत्वगुणांची वाढ करणं अशा तऱ्हेचे अनेक उपायही यावर त्यांनी सांगितले होते. देव जेव्हा एखाद्याचं मनच घेऊन निघून जातो तेव्हा त्याला मानसिक विकार होतात असं ख्रिस्तपूर्व 8व्या शतकातला प्रसिद्ध कवी होमर याला वाटे. सोफोकल्स आणि युरिपेड्स यांच्या लिखाणातही वेड्यांची वर्णनं येतात. देव दानवांच्या मुळेच हे वेड लागतं असंच मत या सगळ्यात दिसतं. एस्चिलच्या मते जेव्हा राक्षस किंवा भूत एखाद्यावर कब्जा करतात तेव्हा मनोविकार होतात. भूत पळवून लावण्यासाठी त्यानं मंत्र म्हणायला सांगितला होता. एम्पेडोकल्स या ग्रीक तत्वज्ञानं हे सगळं जग जमीन, हवा, अग्नी आणि पाणी या 4च मूळ पदार्थांनी बनलेलं आहे असं तत्व मांडलेलं होतं. हिपोक्रेटसनं 460 ते 370 BC हेच तत्व आपल्या शरीराला लावलं आणि 4 ह्युमर्सची थिअरी मांडली. या थिअरीप्रमाणे आपल्या शरीरात कफ म्हणजे फ्लेग्म, येलो बाईल म्हणजे कॉलर, ब्लॅक बाईल म्हणजे मेलँकोली आणि रक्त म्हणजे ब्लड असे शरीरात 4 द्रव पदार्थ असतात. त्यांना ह्युमर्स असं त्या काळी म्हणत असत. या 4 ह्युमर्सचं शरीरातलं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला वेगवेगळे विकार जडतात हे हिपोक्रेटसनं सांगितलं. आज या 4 ह्युमर्सच्या थिअरीवर जरी कोणी विश्वास ठेवत नसले तरी मेंदूत असणारी न्यूरोट्रान्समीटर या नावानं ओळखली जाणारी संदेशवाहक रसायनं आपली मनोवस्था ठरवतात असं मात्र आज मानलं जातं. उदाहरणार्थ नैराश्य म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया किंवा मॅनिक डिप्रेशन म्हणजे बायपोलर डिसऑर्डर अशांसारखे अनेक विकार या मेंदूतल्या न्यूरोट्रान्समीटर्सच्या असंतुलनामुळेच निर्माण होतात असं आज मानलं जातं. हिपोक्रेटसनं मेलँकोलिया म्हणजे औदासिन्य, मॅनिया म्हणजे उन्माद आणि फ्रेनायटिस म्हणजे ताप येऊन मानसिक संतुलनात बिघाड असे मनोविकारांचे 3 प्रकारही वर्णिले होते. त्यानं भयगंड म्हणजे फोबियाचं वर्णनही केलं होतं. दैवी कोपामुळे मनोविकार होत नसतात असं म्हणणारा तो पहिलाच डॉक्टर होता. सभोवतालचं वातावरण, आहार, शरीरयष्टी यावर मानसिक संतुलन अवलंबून असतं असं तो म्हणे. ताजा भाजीपाला खाणं आणि व्यायाम करणं हे मानसिक विकारांवरचे चांगले उपाय आहेत असे हिपोक्रेटसला वाटे. रोमन पुराण प्रथेप्रमाणे ल्युना म्हणजेच चंद्र या चंद्राच्या प्रभावामुळेच हे वेडाचे झटके येतात असं वाटल्यानं अशा वेड्यांना ल्युनॉटिक असं म्हणत. देवानंच हे वेड पाठवले आणि त्यामुळेच अनेक काव्ये जन्माला येतात. त्यामुळे त्यावर उपाय करण्याचा प्रश्नच येत नाही असं सॉक्रेटिस इसवी सन 466 ते 399 म्हणायचा. ग्रीक तत्वज्ञ प्लेटो इसवी सन 429 ते 347 यानं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनोरुग्णांचा अभ्यास केला. अशा व्यक्ती जाणून बुजून गुन्हा करत नाहीत असं त्याचं मत होतं. त्यांच्याकडून फक्त नुकसान भरपाई घ्यावी असं त्याला वाटे. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती आणि आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव यांच्यामुळे माणसाची वागणूक चांगली किंवा वेडसर होते असं तो म्हणे. एरिस्टॉटल इसवी सन 384 ते 322 हा प्लेटोचा शिष्य होता. जाणीव किंवा त्यावरचं त्याचं लिखाण विशेष महत्वाचं असून आपल्या विचारशक्तीनं आपण दुःख बाजूला सारून आनंद मिळवू शकतो असं तो म्हणे. ही तर चक्क आधुनिक विवेकवादी म्हणजे कॉग्नेटिव्ह विचारसरणी होती. तो हिपोक्रेटसच्या बाईल थिअरीशी सहमत होता. संगीत हा मनोविकारांवर उपाय आहे असं एरिस्टॉटल माने. गेलन 129 ते 200 याचाही या बाईल थिअरीवर विश्वास होता. मानसिक रोगाचं मूळ मेंदूतल्या बिघाडामध्ये आहे असंच गेलनचं मत होतं. त्यानं मनोविकारांवर विनोद करणं आणि विनोद ऐकणं यासारखे उपाय सुचवले होते. डोक्याला होणारी दुखापत, अतिमद्यपान, भीती, कोणत्या तरी घटनेचा आघात, प्रेमभंग, दिवाळं निघाल्यामुळे बसणारा धक्का अशा गोष्टी मनोविकारांना कारणीभूत असतात असं त्यांचं मत होतं. रोमन डॉक्टरांना रुग्णाचं आयुष्य सुखकारक असावं असं वाटे. मालिश, गरम पाण्यानं स्नान अशा गोष्टी ते रुग्णांना करायला सांगत. शिवाय विरुद्ध तत्वाचाही वापर ते करत. गरम टब बाथ घेताना थंडगार वाईनचा ग्लास हातात घेणं अशा उपचारांवरही त्यांचा विश्वास होता. गेलनच्या काळातला एरेटॉस इसवी सन 129 ते 200 यानं याच
मेलँकोली आणि मॅनिया यांच्याविषयी सविस्तरपणे ऑन द कॉजेस अँड सायन्स ऑफ डिसिजेस मध्ये लिहिलं होतं. त्यात त्यांना आपल्याला भीती का वाटते किंवा आपल्या मनात आत्महत्येचे विचार का आणि कसे येतात याविषयी चर्चा केली होती. ॲरेटॉसच्या मते खरं तर हे नैराश्यच खूपशा मनोविकारांना कारणीभूत असतं. त्याच्या मते क्रौर्य, उत्तेजित भावना म्हणजे एक्साइटमेंट किंवा अत्यानंद अशा वेगवेगळ्या स्वरूपातून रुग्णाचं वेड व्यक्त होतं. ॲरेटॉसनं वेड्यासारखं वागणाऱ्या माणसाविषयी काही निरीक्षणं केली होती ती अशी: असा माणूस स्वतःला कधी चिमणी किंवा कावळा समजतो. असा एखादा माणूस स्वतःला देव मानतो. काही जण स्वतःला अभिनेता किंवा वक्ता समजतात. एखादा स्वतःला तान्हुलं बाळ समजून आपल्याला कडेवर घ्यायची मागणी करतो. काही जण तर आपल्याला धान्याचे दाणे समजतात आणि एखादी कोंबडी आपल्याला खाऊन टाकेल या भीतीनं सतत थरथरत असतात. एखाद्याला आपण काचेचे बनलेले आहोत आणि त्यामुळे आपले तुकडे होणार आहेत असं सतत वाटत असतं. असेच काही जण महापूर येईल असं समजून लघवीच करत नाहीत. अशा अनेक गमती जमती त्यात होत्या. इस्लाममध्ये मनोरुग्णांना संरक्षण द्यावं आणि मानवतावादानं वागणूक दिली जावी असं म्हटलं होतं. कुराणातला सुरा 4:5 मध्ये देवानं दिलेली मालमत्ता मनोरुग्णांना देऊ नये, पण या मालमत्तेचा उपयोग करून त्यांना कपडे आणि अन्न मात्र द्यावं आणि त्यांच्याशी चांगलं वागावं असं म्हटलंय. मानसिक विकार हे जिनीमुळे निर्माण होतात असं त्या काळी वाटायचं. मग या जिनीला बाहेर काढण्यासाठी त्या मनोरुग्णाला मारहाण पण करण्यात येई. पर्शियन आणि मुस्लिम जगात अनेक विद्वानांनी मनोविकारांविषयी लिहून ठेवलं होतं. अल बालखे इसवी सन 850 ते 934 यानं वेगवेगळ्या तऱ्हेची भीती, चिंता, राग, आक्रमकता, दुःख, नैराश्य आणि ऑब्सेशन यांच्यावर लिहून ठेवलं होतं. अल तबारी इसवी सन 838 ते 923 यानं मनोरुग्णांना सल्ला देणं, त्यांचा विश्वास संपादन करणं यावर भर दिला होता. अल फराबी इसवी सन 870 ते 950 यानं संगीतामुळे मनोरुग्णावर होणाऱ्या चांगल्या परिणामांविषयी लिहिलं होतं. देवावरची श्रद्धा ढळल्यामुळे मनोविकार जडतात असं अल गजाली इसवी सन 1058 ते 1101 तो म्हणे. अल मजुसी इसवी सन 982 ते 994 यानं मात्र मनोविकार हे मेंदूतल्या बिघाडांमुळे होतात असं लिहिलं होतं. मुस्लिम जगात मनोरुग्णांवर वेगवेगळ्या द्रव्यांची स्नानं, वेगवेगळी औषधं, संगीत वगैरेंचा वापर मध्ययुगापासूनच सुरू झाला होता. ख्रिश्चन धर्मामधल्या एका विचारधारेप्रमाणे दानवांच्या आणि देवांच्या आपल्या आत्म्यावर ताबा मिळवण्यासाठी चाललेल्या युद्धामध्ये जर दानवांचा विजय झाला तर वेडेपणा येतो. युरोपमध्ये वेडेपणाच्या वेगवेगळ्या थिअरीज होत्या. 4 ह्युमर्सच्या असंतुलनाबरोबरच भूताखेतांमुळेही मनोविकार होतात असं त्या काळी लोकांना वाटे. कुठेतरी जखम करून रक्त वाहू देणं किंवा मारहाण करणं असेही ते यावर उपाय करत. मानसिक संतुलन बिघडलेल्या काहींच्या कित्येकदा अंगात येई. आपल्याकडे जशा पूर्वी बायका घागरी फुंकून चित्रविचित्र हातवारे करून वेड्यासारखं नाचत आणि त्यावेळी कित्येकांच्या अंगात येई, तशीच काहीशी प्रथा पाश्चिमात्य जगातही होती हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. अनेक जण एकत्र येऊन वेड्यासारखे हातवारे करून नाचण्याची त्या काळी तिकडे पद्धत होती. अंगात शिरलेल्या भूतांमुळे किंवा पापी शक्तींमुळे मनोविकार होतात असं त्या काळी लोकांना वाटे. त्यामुळे देवाची प्रार्थना, उपवास, मंत्र आणि जप हेही त्यावर उपाय केले जात. त्यामुळे अंगात शिरलेली पापी शक्ती किंवा भूत निघून जातील अशी लोकांची समजूत होती. पण काही जण मात्र चुकीचा आहार, जास्त दारू पिणं, उगाच दुःख करत बसणं किंवा अतीव काम करणं यांनाही वेडेपणाची कारणं मानत. पण कालांतरानं लोकांनी मनोरुग्णालयालाच त्याच्या वागणुकीबद्दल दोषी ठरवायला सुरुवात केली. मनोरुग्णाने कुठलं तरी पाप केल्यामुळेच वेड लागतं असंही त्या काळी मानलं जाई. त्यामुळे अशा लोकांना जवळपास वाळीतच टाकलं जाई. अनेक शतकं मनोविकार झालेल्या माणसांच्या आणि विशेष करून बायकांच्या शरीरात चेटुकानं प्रवेश केलेला असल्याचं मानून त्यांना चांडाळ किंवा चेटकीण ठरवून मारलं जायचं. या भानगडीत एकंदर 2 लाख लोक मारले गेले असावेत असा एक अंदाज आहे. दुसऱ्या कुणाचा मृत्यू होणं, पीक खराब होणं, नैसर्गिक आपत्ती येणं, वंध्यत्व येणं वगैरे गोष्टी वेड लागलेल्या माणसांमुळे होत असतात असं त्या काळी समजलं जायचं.
मनोरुग्णांवर झोडपण्यासारखे प्रचंड अमानुष अघोरी प्रयोग करण्यात येत. त्यांना जड साखळ्यांनी बांधून वेगळ्या ठिकाणी मरायला ठेवून देत. एकदा ते नजरेआड झाले की मग बाकीच्या समाजाला त्यांना विसरणं सहज शक्य होय. काही लोकांना तसंच उघड्यावर सोडून दिलं जाई. मग रस्तोरस्ती अशी उघडी नागडी वेडी माणसं चित्रविचित्र हातवारे करत फिरत असत. क्वचित त्यांना वेगळ्या ठिकाणी उपचारांसाठी नेऊन ठेवत असत, पण ते ठिकाणं भयान तुरुंगासारखीच असत. मनोरुग्णांवर पूर्वी जे उपचार केले जायचे तो म्हणजे चक्क छळवादच होता. बरेचदा अशा रुग्णांवर उपचार म्हणून त्यांना जड साखळ दंडानं बांधून एखाद्या प्रचंड अंधाऱ्या धुळकट कुबट खोलीत कोंडून ठेवत. अशामुळे त्याला शिक्षा मिळून तो पापमुक्त होऊन बरा होईल अशी त्या काळी समजूत होती. साधारण 1650 सालानंतर मात्र भूतखेतं, चेटूक, सैतान वगैरे प्रकार खोटे असून वेडेपणा हा मानसिक प्रकारातला एक रोगच आहे हे सर्वमान्य व्हायला लागलं. त्या काळी समाजातले दरिद्री, वेश्या, अतिवृद्ध, जर्जर आजारानं पीडित रुग्ण, छोटे गुन्हेगार आणि माथी फिरू या सगळ्यांना समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असे. मग या मंडळींची भरती ही वेड्यांच्या इस्पितळातच केली जाई. इसवी सन 1660 साली एकट्या पॅरिसमधल्या हॉस्पिटल जनरलमध्ये 6000 पेक्षा जास्त अशी वेडी मंडळी भरती केली गेली होती, असं थोर फ्रेंच बुद्धिवादी तत्वज्ञ मायकेल फुकोनं लिहून ठेवलं होतं. 17व्या शतकापासून मनोविकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. आपल्या सेन्सरी ऑर्गन्समध्ये काही बिघाड झाल्यामुळे विचार, वागणूक आणि भावनांचा गोंधळ निर्माण होतो असं मानसशास्त्रज्ञांना वाटायला लागलं. 18व्या शतकात डॉक्टर मंडळींनी नर्व्हचं कार्य कसं महत्वाचं आहे हे पटवून द्यायला सुरुवात केली आणि मग वेडाचं कारणही नर्व्हच्या कार्यातल्या बिघाडात आहे हे लोकांना पटायला लागलं आणि मग वेड लागण्याला न्यूरोसिस असं म्हणायला लागले. न्यूरोसिस झालेल्या माणसांना समाजाकडून बऱ्याच वेळा उपेक्षाच पदरात पडायची. रुग्णाच्या घरातले लोक, नातेवाईक त्याला एका खोलीत कोंडून ठेवत असत. अमेरिकेत काळ्या गुलामांमध्ये जेव्हा मनोविकार आढळत तेव्हा ते माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतल्या काही दोषांमुळे काही आफ्रिकन लोकात निर्माण झाले असावेत असंही काही वैज्ञानिक नियतकालिकात मांडण्यात आले. ही काळी माणसं उपचारास योग्य नाहीत, त्यांच्यावर या उपचारांचा परिणाम होणार नाही या कल्पनेनं त्यांना तसं सडत कोंडून ठेवलं जाई. 18व्या आणि 19व्या शतकात युरोप आणि अमेरिकेमध्ये वेड्यांकडे दुर्लक्षच होई. बहुतेक वेळा अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत किंवा माळ्यावर त्यांची व्यवस्था होई. कुटुंबानं त्यांना टाकलं तर चर्च त्यांचा सांभाळ करे, पण त्यांची स्थिती भयानकच होती. शेक्सपियरच्या हॅम्लेट आणि मॅकबेथ सारख्या नाटकात आपल्याला अनेक वेड्यांचा उल्लेख सापडतो. शार्लट ब्रॉन्टे हिच्या 1847 साली लिहिलेल्या जेन एअर या कादंबरीत मिसेस रॉचेस्टर हे अशाच एका माळ्यावर राहणाऱ्या वेड्याबाईचं पात्र आहे. मानवी इतिहासात अनेक प्रसिद्ध लोक वेडेपणाच्या शिकारीला बळी पडले आहेत. व्हॅन गॉग हा जगप्रसिद्ध चित्रकार त्यातलाच. त्याला प्रचंड आर्थिक अडचणी आल्या, यामुळे त्याच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊन 1889 साली त्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवलं गेलं. तिथे 1 वर्षानंतर अतिशय उत्कटतेनं एक चित्र काढल्यावर त्यानं चक्क आपला एक कानच कापून टाकला. मग त्याला दुसऱ्या वेड्यांच्या इस्पितळात हलवलं गेलं. तिथे आपला मानसिक आजार असाध्य असल्याचं मानून त्यानं स्वतःवर पिस्तुलाची गोळी झाडून घेतली. मनोरुग्णालयांचा इतिहास. वेबस्टरच्या डिक्शनरीप्रमाणे ॲसिलम या शब्दाची व्याख्या गरीब, कंगाल आणि आजारी पडलेल्या मानसिक रुग्णांना ठेवण्याची जागा अशी आहे. अशी वेड्यांची इस्पितळं सर्वप्रथम 15व्या शतकात स्पेनमध्ये निघाली. लंडनमध्ये 1547 साली द प्रॉयरिटी ऑफ सेंट मेरी ऑफ बेथलेम हे वेड्यांचे इस्पितळ, तर नेदरलँडमध्ये गिल या नगरात वेड्यांचे इस्पितळ स्थापन झाले. काहीच काळात बेथलेम किंवा बेडलॅम तिथल्या क्रूर प्रकारांमुळे कुप्रसिद्ध झालं. बेथलेममध्येच विल्यम नॉरिस नावाच्या एका अमेरिकन सैनिकाला 10 वर्ष अतिशय अमानवी पद्धतीनं वागवण्यात आल्याचं काही मानवतावाद्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबतीत जोरदार आवाज
नॉरिसच्या गळ्यात, दोन्ही पायांमध्ये आणि एका हातात एखाद्या माकडाला किंवा अस्वलाला जखडून ठेवावं तसे साखळदंड घालण्यात आले होते आणि त्याला सतत मारहाण वगैरे चालू असे. असं शेकडो मनोरुग्णांबाबत होई. असं असलं तरी बेथलेम म्हणजे वेश्या व्यवसायाचं नंदनवनच होतं. तिथे सगळ्या दर्जाच्या, गुणांच्या, रंगांच्या, किमतींच्या आणि आकाराच्या वेश्या सहजपणे मिळायच्या, म्हणून काही लोकांना बेथलेमचं आकर्षणही होतं. कालांतरानं वेड्यांची इस्पितळं खाजगी तत्वावर चक्क नफ्यासाठी चालवणं सुरू झालं. काही काळातच लंडनच्या वर्तमानपत्रात उघडपणे खाजगी मॅड हाऊस विषयीच्या जाहिराती झळकायला लागल्या. 16व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत मनोरुग्णांना प्रचंड हाल, ससेमिरा अशा गोष्टींना बळी पडावं लागलं होतं. गरीब वेड्यांना वर्क हाऊसेस, पुअर हाऊसेस किंवा तुरुंग यांच्यातच ठेवलं जाई. पण जर एखाद्या वेड्याची स्थिती बऱ्यापैकी असेल तर त्याच्यासाठी थोडीशी बरी अशी खाजगी मॅड हाऊसेस होतीच. कुटुंबांनी वाऱ्यावर सोडलेली वेडी मंडळी मग मॅड हाऊसेसमध्ये येऊन पडायची. या मॅड हाऊसेसमध्ये मग वर्ग निर्माण झाले. उच्च वर्गासाठी वेगळी मॅड हाऊसेस निघाली. 1792 साली सक्सेक्समध्ये निघालेल्या टाईस हर्स्ट हाऊस या मॅड हाऊसमध्ये श्रीमंत वेड्यांसाठी तळघरा स्वतंत्र सोय असे. तिथे ते स्वतःचे स्वयंपाकी ठेवू शकत. बग्ग्यातून त्यांना फेरफटका मारून आणायची सोय असे. पण अशी काही हातावर मोजण्यासारखी मॅड हाऊसेस सोडली तर आम जनतेसाठी असलेल्या बाकीच्या मॅड हाऊसेसमधली परिस्थिती खूपच भयानक होती. अशा इस्पितळात काम करणाऱ्यांना सुरुवातीला मॅड डॉक्टर्स, मग एलियानिस्ट्स आणि नंतर सायकियाट्रिस्ट असं म्हटलं जायला लागलं. ते रुग्णांच्या शरीरातून दोष बाहेर पडावेत म्हणून त्यांचं रक्त वाहू द्यायचे, त्यांच्यावर औषधोपचार करायचे आणि त्यांना ब्रँडी वगैरेही प्यायला द्यायचे. हा त्यातल्या त्यात दिलासा देणारा भाग होता. वेडाचे झटके आलेल्या रुग्णांना भानावर आणण्यासाठी त्यांच्यावर थंडगार पाण्याचा मारा केला जाई. तसंच दर मिनिटाला 100 चक्रा अशा वेगानं गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बसवलं जाई किंवा डोक्यात रक्त वाढवण्यासाठी वेड्यांना उलटं टांगण्यात येई. 18व्या शतकात या वेड्याच्या इस्पितळात एका पेनीचं तिकीट काढून बाहेरच्या लोकांना आतल्या वेड्यांच्या गमती आणि हाल करमणुकीसाठी बघता येत असत. 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इंग्लंडमधल्या वेड्यांच्या इस्पितळात एका जोरात गरगर फिरणाऱ्या गायरेटर या यंत्राच्या चाकाला मनोरुग्णाला बांधून त्याला जोरानं फिरवलं जाई. त्यामुळे रक्त इतर शरीराकडून डोक्याकडे जाऊन डोकं शांत होईल अशी समजूत होती. तसंच बऱ्याच ठिकाणी मनोरुग्णाच्या डोक्यावर तापवलेल्या लोखंडाच्या लाल सळईनं गोंदवत असत. त्यामुळे त्यांचं मन ताळ्यावर येईल असं मानलं जाई. याशिवाय मनोरुग्णाला बर्फात किंवा तितक्याच थंड पाण्यात बराच वेळ डोकं बुडवून बसवणं अशासारखे अघोरी प्रकार चालायचे. यात मनोरुग्णांचे प्रचंड हाल होत असत. पण इतर शहाणी माणसं हे बघून मजा करत असत. या वेड्यांच्या संस्थात एका कॉटवर 4-5 माणसांना झोपावं लागणं, ओल्या जमिनीवर पांघरुणाशिवाय झोपावं लागणं, जिथे प्रकाश, ताजी हवा नाही अशा घाण जागी भिंतीला साखळदंडानं बांधून दिवसांमागून दिवस कंठणं, दर काही तासांनी प्रचंड मारहाणीचे उपचार होणं अशी परिस्थिती होती. मग इतर कैद्यांनाही इथेच ठेवत, तेही या वेड्यांना बदडून काढत. नवऱ्याला सोडणाऱ्या बायकांनाही शिक्षा म्हणून अशा संस्थांमध्ये पाठवलं जाई. या माणसांना मानसिक रोग झाला आहे, त्यांच्यावर उपचार करायला हवेत असं त्यावेळचे डॉक्टरही सरकारी अधिकाऱ्यांना समजावून सांगत नसत. याउलट कुणी अशा मनोरुग्णाची जरा माणुसकीनं नुसती चौकशी करायला लागला तरी त्यांची चेष्टा आणि टिंगल टवाळी होई. कारण या विकाराला ते मानसिक रुग्णच जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर कुणीतरी पिशाच्यानं ताबा मिळवला आहे ही समजूत अजून समाजातून पूर्णपणे गेली नव्हती. या सर्व काळात फ्रान्समध्ये वेड्यांना तळघरातल्या कोंदट वातावरणात साखळीनं बांधून ठेवणं, जर्मनीत चापकानं फटके देणं, लंडनमध्ये नग्न करून फिरवणं अशा अमानवी गोष्टी चालूच होत्या. या वेड्यांच्या इस्पितळात इतकी घाण असे आणि तिथे इतकं कोंदट आणि कुबट वास येत की तिथल्या वासानं कोणालाही लगेच उलटीच व्हावी. कित्येक ठिकाणी 8 बाय 8 फूट एवढ्या जागेत तब्बल 13 वेड्या बायकांना कोंबलं जाई. अनेक वेडे लोक शेण खायचे किंवा मग दुसरं काही खायला नकार द्यायचे.
ते अर्धवट आणि विचित्र कपडे घालायचे आणि फाडायचे. ते कधी एकदम शांत असायचे तर मधूनच अचानक एकदम जोरजोरानं आरडाओरडा करायचे. सतत हातवारे करत काहीतरी पुटपुटायचे. ते क्वचितच शांतपणे झोपायचे. काही जण रात्री चंद्राकडे बघत राहायचे तर काही जण कुत्र्यासारखं केकाटत राहायचे. एका बाजूला या वेड्यांच्या इस्पितळांवर टीका होत असताना मनोरुग्णांना वेगळं ठेवावं, त्यामुळे रुग्ण सुधारतील, फक्त प्रार्थना, उपवास अशा नैतिक उपचारांनी फारसं काही होणार नाही. मनोविकार हे शेवटी शारीरिक व्याधींमुळेच निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांनीच उपाय करावेत अशी मतं पुढे यायला लागली. यामुळे सगळी मॅड हाऊसेस आता वैद्यकीय मंडळींच्या ताब्यात गेली. पण त्या काळी मनोविकारांवर उपाय असे निघालेच नव्हते. यामुळे वैद्यकीय मंडळी हीच या मॅड हाऊसेसची संचालक बनली. कित्येक वेळा या मॅड हाऊसेसचे मालकच मग या मनोरुग्णांचे डॉक्टर्स बनून त्यांना योग्य वाटतील तसे उपचार करत. मनोरुग्णांना होणाऱ्या शारीरिक आजाराकडेच ते थोडंफार लक्ष देत इतकंच. मनोविकारांचं कारण त्यातले कित्येक जण हृदयाच्या किंवा रक्ताच्या दोषात शोधत. हृदय भंगलं किंवा रक्त तापलं असे वाक्प्रचार हे त्या काळापासून चालत आले आहेत. मग अशा मनोरुग्णांच्या रक्तवाहिन्यांना छेद देऊन त्यातून भरपूर दूषित रक्त वाहू द्यायचं असे अघोरी उपचार त्या मनोरुग्णांवर होत असत. याशिवाय दारू, अफू देऊन त्यांना झोपायचं, त्यांना लॅक्झेटिव्हज देऊन किंवा त्यांना उलटी काढायला सांगून त्यांच्या मनोविकाराला कारणीभूत असणारी पोटातली घाण काढण्याचा प्रयत्न करणं, असले भयानक उपचार या मॅड हाऊसेसमध्ये चालायचे. यानंही भागलं नाही तर त्यांना स्ट्रेट वेस्ट कोर्ट्समध्ये ठेवण्यात येई. यामध्ये ठेवल्यावर त्यांना अजिबात हालचाल करता येत नसे. एकदा शरीर बंदिस्त झालं की मनही भटकणार नाही अशी त्यांना आशा असे. अशा रुग्णांना कोणाशीच बोलण्याची परवानगी नसायची. त्यांना कोणी भेटूही शकत नसे. अमेरिकेतलं पहिलं मनोरुग्णाचं ॲसिलम 1769 साली बेंजामिन रश 1745 ते 1813 याच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालं. बेंजामिन रश याला फादर ऑफ अमेरिकन सायकॉलॉजी मानलं जातं. सायकियाट्रिक अभ्यासक्रम सुरू करणारा तो पहिला अमेरिकन होता. मनोरुग्णांना चापकाचे फटके मारू नयेत असा त्यानं एक नियम केला. मनोरुग्णांवर ताबा किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी रशनं स्वतःच्या काही पद्धती काढल्या. तो एक ट्रँक्विलायझिंग चेअर वापरे. त्यात कुणाला बसवलं की नाडीचे ठोके हळू चालल्यामुळे मनोरुग्ण शांत होईल असा त्याचा दावा असे. मनोरुग्णाचं डोकं, हात, शरीर, पाय असे शरीराचे अनेक भाग बराच काळपर्यंत घट्ट पकडून ठेवण्याची त्या चेअरमध्ये सोय होती. या चेअरचं चित्र अजूनही बेथेस्डा इथल्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये ठेवलंय. पण तत्कालीन अनेक लोकांप्रमाणे भूतखेतं आणि ज्योतिष यात रश थोडाफार अडकलेला होता. हा मात्र एक विचित्रच प्रकार होता. 1700 सालापर्यंत सगळ्याच मनोरुग्णांना वेडे म्हणत, पण यानंतर त्यांना रुग्ण म्हणायला लागले. 1794 साली विल्यम ट्यूक यानं वेड्यानं जरा माणुसकीनं वागवलं जाईल अशी संस्था बांधली. 1796 साली त्यानं दी यॉर्क रिट्रीट नावाची एक संस्था चालू केली. विवेक, करुणा, दया आणि मानवता यांनीच हे मनोरुग्ण बरे होतील, अमानुष वागणुकीनं किंवा त्यांना एकटं अंधार कोठडीत ठेवून नाही असं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं. 1800 सालाच्या सुमाराला फक्त इंग्लंडमध्ये सुमारे 1800 लोकांना वेडं ठरवून ठिकठिकाणी बंदिस्त अवस्थेत ठेवलं गेलं होतं. 1900 साली हा आकडा तब्बल 1 लाखावर गेला होता. 18व्या आणि 19व्या शतकात युरोप आणि अमेरिका इथे अनेक सुधारगृह, तुरुंग आणि मॅड हाऊसेस निघाली. 19व्या शतकापर्यंत अशा मॅड हाऊसेसची संख्याही वाढली आणि अशा प्रत्येकात 500 ते 600 वेडी मंडळी राहायची. मायकेल फुको या फ्रेंच विद्वानानं या मॅड हाऊसमधल्या वेड्यांची स्थिती प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांपेक्षाही भयानक असं लिहून ठेवले. पण एवढं असूनही मनोरुग्णांच्या अवस्थेविषयी असं म्हणता येईल, वेडे म्हणूनी जगतो आम्ही व्यथा घेऊनी, समजून घ्या ना कुणी आम्हाला माणूस म्हणूनी. मनोरुग्णालय सुधारणा.
18व्या शतकात वैद्यकशास्त्राची प्रगती व्हायला सुरुवात झाली. तसे डॉक्टरही या वेड्यांकडे लक्ष द्यायला लागले. शेवटी 1754 साली या मॅड हाऊसेसच्या संदर्भात एक कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार मॅड हाऊसेसना परवाने काढावे लागणार होते. याशिवाय मॅजिस्ट्रेट्सना या मॅड हाऊसेसना भेटी देऊन त्यांची पाहणी करण्याची परवानगी देण्यात आली. पण खासगी मॅड हाऊसेसनी आपला नफा आता नष्ट होणार, आपल्यावर नियंत्रण येणार या कल्पनेनं या कायद्याला विरोध करायला सुरुवात केली. 18व्या शतकाच्या शेवटी फ्रान्समध्ये फिलिप पिने या डॉक्टरनं वेड्यांच्या इस्पितळामध्ये म्हणजे ॲसिलम्समध्ये सुधारणा करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. त्यानं मानसिक रोगांचं वर्गीकरण करून 300 मनोविकार निश्चित केले. वेडेपणा हा बरा किंवा कमी तरी होऊ शकतो असं म्हणणारा फ्रान्समधला पिने हा पहिलाच ठरला. वेडा मनुष्य हा मानसिक रुग्ण आहे, पापी नव्हे, आणि त्याला शिक्षा होण्याऐवजी त्याला उपचारांची गरज आहे असं पिनेनं मांडलं. फिलिप पिनेचा जन्म 20 एप्रिल 1745 रोजी झाला. 1785 साली त्याचा एक मित्र मरण पावला. त्याला मानसिक आजार झाला होता. यामुळे प्रेरित होऊन पिनेनं मनोविकारांचा अभ्यास करायचं ठरवलं आणि तो केल्यानंतर तो पॅरिसमधल्या बिसेट्रे इथल्या ॲसिलमचा 1792 साली संचालक बनला. याच ठिकाणी पिने स्वतःचं नाव अजरामर करणार होता. बिसेट्रेमध्ये पिने येईपर्यंत मनोरुग्णांना साखळदंडानं बांधून ठेवत असत. त्यांना भयानक वागणूक मिळे. शिवाय लोकांच्या करमणुकीविषयी त्यांचं जाहीर प्रदर्शनही केलं जाई. पिनेनं या मनोरुग्णांसाठी काही कार्यक्रम आखले. सगळ्यांना राहायला स्वच्छ खोल्या दिल्या. त्यांना सोपी सोपी कामं करायला सांगितली. 1795 साली सॅल्पेट्रिये इथल्या प्रसिद्ध इस्पितळात त्याची प्रमुख फिजिशियन म्हणून नेमणूक झाली. कुठली तरी करणी झाल्यामुळे किंवा भूतपिशाच्यांमुळे मनोविकार होतात या समजुतीला पिनेनं कडाडून विरोध केला. तसंच पूर्वी मनोरुग्णांना जखम करून त्यांच्या शरीरातून रक्त वाहू दिलं जायचं, तीही पद्धत पिनेनं बंद केली. लस टोचणं, स्टेटोस्कोपचा वापर वगैरे नवीन गोष्टी त्यानंच अंगीकारल्या. तो नेपोलियनचाही डॉक्टर होता. 1804 साली त्याला सरदारकी मिळाली. 25 ऑक्टोबर 1826 रोजी त्याचा मृत्यू झाला. 1807 आणि 1815 साली अनेक मॅड हाऊसेसच्या चौकशांचे आदेश निघाले. आता मॅड हाऊसेसची वरचेवर पाहणी करावी असंही ठरवण्यात आलं. 1820 साली ल्युन्सी कमिशन स्थापन झालं. या कमिशनमध्ये डॉक्टर्स, वकील आणि अधिकारी यांचा समावेश करण्यात आला. त्यांना मॅड हाऊसेसची वरचेवर पाहणी करण्याचे, मॅड हाऊसेसचे परवाने रद्द करण्याचे आणि त्यांच्या मालकांवर खटले भरण्याचे अधिकारही देण्यात आले. 1828 साली दी मॅड हाऊस ऍक्ट इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पास झाला. इटलीमध्ये व्हिन्सेन्झो चियारुगी, फ्रान्समध्ये पूर्वी स्वतः एक पेशंट असलेला जां बाप्तिस्ट पुसिन, इंग्लंडमध्ये विल्यम ट्यूकच्या नेतृत्वाखाली क्वेकस आणि अमेरिकेत पेशानं शिक्षिका असलेली डोरोथिया डिक्स ही सगळी मंडळी मनोरुग्णांवर शिक्षेऐवजी उपचार व्हावेत म्हणून त्या त्या देशातून मनोरुग्णांसाठीच्या चळवळींवर प्रभाव पाडत होती आणि त्यांचं नेतृत्वही करत होती. 1840च्या सुमारात डोरोथिया डिक्स 1802 ते 1887 हिनं मनोरुग्णांच्या बाबतीत सामाजिक सुधारणा करण्यासाठी कंबर कसली. तिच्या मॅसेच्युसेट्स या राज्यातल्या तुरुंगात वेड्यांना ज्या अंधाऱ्या कोठड्यात ठेवलं जाई अशा अनेक ठिकाणांना तिनं स्वतः भेटी दिल्या. त्यावेळी वेड्यांना खुनी आणि दरोडेखोर असलेल्याच तुरुंगात ठेवलं जातं हे तिच्या लक्षात आले. हे खुनी किंवा दरोडेखोर कैदी वेड्या रुग्णांना अत्यंत क्रूरपणे वागवत आणि त्यांना झोडपून काढत हेही तिला समजलं. याविरुद्ध तिनं मग एक चळवळच उभी करायची ठरवलं. मनोरुग्णांना मानवी वागणूक मिळालीच पाहिजे यासाठी तिनं लोकमत निर्माण करण्याचे आणि कायद्यातही बदल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिच्या प्रयत्नांमुळे या संदर्भातले अनेक कायदे अमेरिकेत संमत झाले. या चळवळीचा डोरोथियाच्या प्रकृतीवर बराच परिणाम होऊन ती ढासळली. प्रकृती सुधारण्यासाठी ती इंग्लंडला गेली. तिथेही मनोरुग्णांसाठी कुठली इस्पितळ आणि संस्था नव्हत्या. मग तिथेही तिनं सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि कायदे बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि युरोपमध्ये आपल्या कामाची व्याप्ती वाढवली.
ढासळणारी प्रकृती आणि होणारा सामाजिक विरोध यांना न जुमानता डोरोथियानं चिवटपणे तिची चळवळ चॅनेल आयलँड्स, फ्रान्स, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, रशिया, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड आणि बेल्जियम इथंही पसरवली. जपानमध्ये अरिनोरी मोरी नावाच्या एका वकिलाच्या मदतीनं तिने जपानमध्ये वेड्यांची 2 इस्पितळं काढली. मनोरुग्णांची सेवा करण्यासाठी तिनं डॉक्टर हाऊ यांच्याबरोबर 1 वर्ष नर्स म्हणूनही काम केलं. शेवटी डोरोथियाच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि मनोरुग्णांना इतर कैद्यांपासून आणि तुरुंगापासून दूर ठेवण्यात आलं. त्यांच्यासाठी वेगळी इस्पितळं आणि संस्था स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. डोरोथियासाठी हा खूपच मोठा विजय होता. मनोरुग्णांसाठी त्यानंतर बऱ्याच संस्था निर्माण झाल्या आणि कायद्यातही अनेक चांगले बदल करण्यात आले. 30 वर्षात अमेरिकेतल्या 20 राज्यात अशी इस्पितळं आणि संस्था निर्माण झाल्या.